बर बर तर सगळ्यांना जय श्रीराम, ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. बरं, आता आजचं आपलं जे लेक्चर आहे तर ते टॅरोट कार्डचं लेक्चर आहे. आणि आपण टॅरोट कार्ड ज्या पद्धतीमधून किंवा ज्या याच्यामधून शिकतो तर तो जो डेक आहे तर तो रायडर अँड वेटचा टॅरोचा डेक आहे. जेव्हा तुम्हाला सगळ्यांना टॅरो कार्डचा डेक विकत घ्यायचा आहे तर तो रायडर अँड वेटचाच डेक विकत घ्या. कारण याच्यामध्ये जर समजा तुम्ही काही वेळेला भलता सलता डेक विकत घ्याल, काही वेळेला किमतीचा डिफरन्स असतो, काही वेळेला आपल्याला स्वतःला माहिती नसतं, मग आपण काय करतो तर कुठलाही डेक विकत घेतो. आपल्याला काय वाटतं की टॅरो आहे, सेम आहे, ह्याच्यात पण ते असेल त्याच्यात पण तेच असेल, पण तसं नसतं. काही वेळेला कॉपीराईटच्या अनुषंगाने, काही वेळेला अन्य काही त्याच्यामध्ये गोष्टी असतील, स्पेशली कॉपीराईटचीच गोष्ट असते की त्याच्या अनुषंगाने जी चित्र आहेत, चित्रांमध्ये मांडणी आहे आणि तिथे खाली लिहिलेले जे काही शब्दरचना आहे, मजकूर आहे, तर तो त्याच्यामध्ये तसा काही म्हणजे त्याच्यामध्ये काही वेळेला खूप काही मायने असतात अशातला भाग नाही. परंतु तुम्हाला त्या अनुषंगाने चित्रांमधला बदल जो आहे तो तिथे जास्तीत जास्त जाणवतो आणि कधी कधी प्रिडिक्शन करताना मग आपण कन्फ्युज होऊन जातो, असा भाग होतो. जेव्हा तुमच्या कार्ड एकदम डोक्यात बसलेलं असतं, पूर्णपणे डोक्यात बसलेलं असतं म्हणजे तुमच्या मस्तकामध्ये ते फिट झालेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचं तसं काही हे करण्याची आवश्यकता लागत नाही. तर तुम्हाला काही तशी चिंता पण वाटत नाही की आता आपण नेमकं काय करायला पाहिजे, आपल्याला खरोखर कळेल की नाही कळेल. एकदा का तुमच्या कार्ड व्यवस्थित मनामध्ये असेल तर तुम्ही ते सहज रीतीने त्याच्यावरती प्रिडिक्शन्स देऊ शकता. काही जास्त त्याच्यामध्ये असं खूप काही आहे असं नाही. बघा, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की ज्योतिष असो, वास्तू असो किंवा अन्य कुठल्याही तऱ्हेचं शास्त्र असो, या सगळ्या शास्त्रांच्या माध्यमातून जेव्हा आपण प्रेडिक्शन देण्याचा प्रयत्न करतो तर तिथे ग्रह, राशी हा भाग कधीही चुकलेला नाही. आणि ग्रह राशींच्या अनुषंगाने तिथे जेव्हा आपण एखादी सिस्टम हाताळतो, मग ती टॅरोची सिस्टम असू दे, मग ती त्याच्यामध्ये हस्तरेषेची सिस्टम असू दे, ज्योतिषची सिस्टम असू दे, मग त्याच्यामध्ये ग्रह राशींचा पार्ट चुकलेला नाही आणि वास्तूमध्ये डिग्री आणि देवतांचा पार्ट चुकलेला नाही. मग आता ज्या वेळेला आपण टॅरोच्या बाबतीमध्ये म्हणतो तर टॅरोच्या बाबतीमध्ये काही वेळेला लोकांचा असा समज असतो की आपल्याला उत्तर फक्त हो किंवा नाही मध्येच देता येतं. तर हो किंवा नाही मध्ये फक्त उत्तर देता येत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये विस्तृत उत्तर देता येतं. त्याच्यावरती व्यवस्थित तुम्हाला विश्लेषणही करता येतं. फक्त असं नाही की तुम्ही म्हणालात की त्याच्यामध्ये माझं शिक्षण होईल का किंवा मी अमुक कोर्स करतो आहे तर त्याच्यामध्ये तिथे माझं शिक्षण त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल का. तर हो, तुमचं शिक्षण कम्प्लीट होईल किंवा नाही, तुमचं शिक्षण कम्प्लीट होणार नाही. तर अशा प्रकारचाच फक्त एवढा भाग असतो का, तर नाही. त्याच्यामध्ये तुम्ही विस्तृत प्रेडिक्शन जे आहे तर ते सुद्धा देऊ शकता. आणि ते कसं द्यायचं तर त्याच्यासाठी ज्योतिषाला तिथे इत्यादी ग्रह, राशी आणि त्या कार्डच्या बाबतीत संबंधित असलेलं जे काही मटेरियल आहे तर ते असणं आवश्यक आहे. आणि ह्या कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला लॉजिक लावण्याची जी काही प्रथा आहे आणि त्याच्यामध्ये जी काही पद्धती आहे तर ती तुमच्या लक्षात असणं किंवा लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातूनच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. जसं की आपण कुठल्याही तऱ्हेचं कार्ड जर घेतलं तर याच्यामध्ये 78 कार्ड्स आहेत. 14, 14, 14 अशी 4 तत्वांची कार्ड्स आहेत. म्हणजे एक अग्नितत्वाचं वँड्सचं कार्ड जे आहे तर ते अग्नितत्वाचं आहे. हे 14 कार्ड्स आहेत. म्हणजे एस ऑफ वँड पासून किंग ऑफ वँड पर्यंत. त्याच्यानंतर सेम तुम्हाला त्याच्यानंतर जे दुसरं कार्ड आहे ते पेंटॅकल्सचं कार्ड आहे. आणि त्या पेंटॅकल्सच्या कार्डमध्ये सुद्धा एस ऑफ पेंटॅकल पासून त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला किंग ऑफ पेंटॅकल पर्यंत आहे. सेम तुम्हाला वायू तत्वामध्ये सॉवर्ड्सची कार्ड आहेत आणि सेम तुम्हाला त्याच्यामध्ये जलतत्वामध्ये कप्सची कार्ड आहे. कप्स म्हणजे जलतत्व आणि सॉवर्ड्स म्हणजे त्याच्यामध्ये दुधारी जी तलवार आहे. तर आपण त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेला आणि ज्ञानाला दुधारी तलवार म्हणतो. तर तो तसाच एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं जे काही एक सिम्बॉलिक जे हे केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्या तलवारीला ज्या 2 धारा असतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे जी काही 2 साईडला धार असते तर तशा तऱ्हेची जी तलवार आहे आणि ती तलवार म्हणजे ज्ञानाची तलवार आहे, बुद्धिमत्तेची तलवार आहे. आणि त्या बुद्धिमत्तेच्या तलवारीच्या माध्यमातून आपल्याला पुढे काय काय गोष्टी करता येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय होऊ शकतं अशा तऱ्हेचा भाग तुम्हाला तिथे शिकवला जाईल. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये वँड्स असो, त्याच्यानंतर कप्स असो किंवा अन्य कुठलीही कार्ड्स असो, तर त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला सगळीच कार्ड जी आहेत ती पॉझिटिव्ह नाहीयेत आणि सगळीच कार्ड निगेटिव्ह नाहीयेत. जास्तीत जास्त निगेटिव्ह कार्ड्सचं जे प्रमाण आहे तर ते त्याच्यामध्ये वायुतत्वाच्या कार्ड्समध्ये जास्त आहे. अशा तऱ्हेचा भाग आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा राशींचा अंतर्भाव आहे. तुम्हाला सहजरीतीने कार्ड लक्षात राहावं आणि सहजरीतीने तुमच्या
मनामध्ये त्या कार्डची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना तुमच्या मनामध्ये चटकन उपस्थित व्हावी किंवा तुम्हाला ती चटकन सांगता यावी, या अनुषंगाने त्याला कीवर्ड सुद्धा दिलेले आहेत काही कार्ड्सना. मग ते कीवर्ड सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता येतात म्हणजे काय, की कीवर्ड म्हणजे तुम्हाला त्या कार्डची नस पकडणं याच्यासाठी दिलेला जो शब्द आहे तो म्हणजे कीवर्ड आहे. त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये खूप काही असं कीवर्ड मध्ये दडलेलं आहे का, असं नाहीये. कीवर्ड म्हणजे तुम्हाला त्याच्यामधून त्या कार्डची नस कळते, नेमकं हे कार्ड आपल्याला काय सांगताय. जसं आपलं एक कार्ड आहे, तर आता पहिलंच कार्ड जे आपलं येईल तर त्याच्यामध्ये एस ऑफ वॅन्ड्स नावाचं कार्ड आहे, तर त्याचं जे कीवर्ड आहे तर ते त्याच्यामध्ये एंटरप्राइज नावाचं कीवर्ड आहे. मग आता हे एंटरप्राइज म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे किंवा एखाद्या गोष्टीची त्याच्यामध्ये सुरुवात करणे असा त्याचा अर्थ होतो. मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तर ती सुरुवात कशी असते, मग ती सुरुवात कशी दर्शवलेली आहे कार्डमध्ये, आणि ज्यांनी ही कार्ड्स तयार केली आहे, ज्यांनी ही कार्ड्स त्याच्यामध्ये इन्व्हेंट केलेली आहेत, तर ही विद्या नेमकी कुठून आली, कशी आली, ही सांकेतिक चित्रावरून ज्योतिष सांगण्याची कला आहे. त्याच्यामध्ये ही सांकेतिक चित्रावरून जेव्हा आपण ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न करतो तर खरोखर ह्या पद्धतीमधून आपल्याला योग्य ते प्रिडिक्शन मिळतं का. आता योग्य ते प्रिडिक्शन मिळण्याची पद्धती नेमकी कुठली, तर काही लोकांना असं वाटतं की नाही टॅरो चांगला आहे, काही लोकांना वाटतं नाही डाउजिंग चांगला आहे, काही लोकांना असं वाटेल फक्त हस्तरेषात चांगला आहे, काही लोकांना असं वाटेल की मला जर फेस रिडिंग येतं तर फेस रिडिंग चांगला आहे, काही लोकांना वाटेल की मी स्वर संकेत ज्योतिष करू शकतो किंवा स्वरावरून तुमचं ज्योतिष जे आहे ते ओळखू शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो काही अंतर्भाव होतो तो ग्रहांचाच होतो. आणि त्याच्यानंतरचा जो एक भाग आहे ज्योतिषमध्ये इंट्युशन्स येणारा, इंट्युशन्सचा ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे, तो इंट्युशन्स म्हणजे हा खूप वेगळा भाग आहे. इंट्युशन्स म्हणजे असं नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला कधी असं विचारलं जातं की तुम्हाला अमुक एक असं हे त्रास आहे का, असा प्रश्न नाही विचारला. इंट्युशन मध्ये जो मनुष्य खरोखर सिद्ध असतो, शुद्ध असतो, तो मनुष्य तुम्हाला त्याच्यामध्ये ठामपणे सांगतो की तुमच्याकडे अशी अशी समस्या आहे. जसं काही जे सद्गुरू होते तर त्यांनी तिथे अशा तऱ्हेने समोरच्या व्यक्तीला सांगितलेलं आहे की बाबा तू माझ्याशी आता इथं वाद घालतोयस, परंतु तिथे तुझ्या घरामध्ये अमुक अमुक एक गोष्ट तिथे आहे, अशा अशा ठिकाणी हे आहे हे आहे. अगदी असं सरळ मोगम भाषेमध्ये सांगतात, त्याला म्हणतात इंट्युशन. पण इथे सुद्धा तुम्हाला जसं जसं प्रत्येकाची जी काही साधना असेल, उपासना असेल, प्रत्येकाची जी काही आंतरिक शक्ती असेल, शुद्ध मनस्थिती असेल, तर त्याच्यानुसार तुम्हाला अंतर्मनाची शक्ती इथे सहाय्य करत असते आणि तुमच्या मुखातून तिथे शब्द जे आहेत ते बाहेर पडत असतात. आणि तसंच आपल्याला टॅरो कार्डच्या बाबतीमध्ये असो किंवा अन्य कुठल्याही ज्योतिषच्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये असो, तुम्हाला तिथे प्रिडिक्शन्स द्यायचे आहेत. म्हणून तिथे तुम्हाला ग्रह, राशी यांना बदल देऊन कुठलंही शास्त्र तिथे सांगता येत नाही किंवा तयार करता येत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. मग आता ही इजिप्शियन टॅरोट कार्ड का म्हटलं जातं याला, त्याचं कारण असं आहे की बाबा इजिप्तमध्ये ही जी काही सांकेतिक चित्रांची भाषा आहे, तर ह्या सांकेतिक चित्रांच्या भाषेनुसार इथे इजिप्त आणि त्याच्या नजदीकच्या प्रांतामध्ये तिथे एक कबाला नावाची सिस्टम आहे. ती कबाला नावाची सिस्टम ही ज्योतिषमध्ये वापरली जाते. जसं आपल्याकडे योगिक क्रिया केल्या जातात आणि ज्या योगिक क्रियांच्या माध्यमातून आपल्याला तिथे इंट्युशन्स म्हणा किंवा अध्यात्मात मधली प्रगती म्हणा, या सगळ्या गोष्टींची तिथे एक प्रवासाची मार्गिका सुरू होते. तर तसंच त्यांच्याकडे कबाला सिस्टम आहे. मग आपण त्याला योगिक सिस्टम म्हणतो, ते त्याला कबाला सिस्टम म्हणतात, म्हणजे त्याला मर्काबा सिस्टम म्हणतात. सगळ्यांचा उद्देश एकच आहे की जीवाची भेट शिवाशी होणं. पण तिथे असं म्हणत असतील का की आमच्या जीवाची भेट शिवाशी झाली पाहिजे, नाही. मग त्यांच्याकडे त्या शक्तीला काही वेगळी संबोधन असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील, परंतु तिथे सगळ्या गोष्टींचा जो एक बेस आहे तो अध्यात्माशी, एकाग्रतेशी आणि परमेश्वराच्या कृपेशी संबंधित आहे. मग तिथूनच या कलेचा उगम झाला आणि सांकेतिक चित्रांच्या भाषेतून तिथे लोकांच्या जीवनामध्ये रोजमर्राचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांना भविष्यामध्ये भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत किंवा अन्य काही समस्या प्रश्न असतील, तर त्याच्या विषयीची जी काही एक त्यांना मार्गदर्शक पद्धती आहे ती याच्यामध्ये सुरू झाली. मग कुठलंही चित्र का असेना, चित्रावरून सुद्धा तुम्हाला बरंच भविष्य सांगता येतं. आता टॅरो हा एक त्याच्यामध्ये ठराविक चित्रांचा संच आहे. त्याच्यामधून आपण 78 चित्रांचा संच आहे आणि त्याच्यामधून आपण तिथे जगातले
78 करोड 78 लाख काय जे तुम्ही म्हणाल तेवढे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात, बरोबर आहे. परंतु त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला असं वाटतं का की दुसऱ्या कुठल्या चित्रावरून आपल्याला भविष्य वर्तवता येणार नाही? तर नक्की येईल. परंतु तिथे तुमचं शुद्ध अंतर्मन आणि तुमच्या मनामध्ये उमटणारे जे विचार आहेत, तुमची त्या गोष्टीशी होणारी कनेक्टिव्हिटी जी आहे, ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथून हे करावी लागते. म्हणजे त्या कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सांगता येतं. समजा तुम्ही एखाद्या घरामध्ये गेलात, आता तुम्ही लोक वास्तू पण शिकताय, म्हणून तुम्हाला मी ही गोष्ट सांगतो. समजा तुम्ही एखाद्या घरात गेलात, तर प्रत्येक घरात गेल्याच्या नंतर हल्ली तुम्हाला त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो दिसेल, राधे कृष्णाचा फोटो दिसेल, त्याच्यानंतर तिथे तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल, कोणाकडे तुम्हाला गजानन महाराजांचा फोटो दिसेल, कोणाकडे साईबाबांचा फोटो दिसेल. तुम्हाला जे काही म्हणजे त्यांची जशी भावना असेल तशा प्रकारे तुम्हाला दिसेल. पण त्याने तुम्हाला घरातल्या गोष्टींची जी काही हे असते, तर ती तुम्हाला लगेच क्लिक होते का? तर नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं काहीतरी दिसत असेल. पण कधी-कधी तुम्ही जेव्हा एखाद्या घरामध्ये जाता आणि तुम्ही एखाद्या घरात गेल्याच्या नंतर एक अमुक एक गोष्टीवरती तुमची जेव्हा नजर पडते आणि त्या गोष्टीशी तुमची जर शक्ती आंतरिक चांगली असेल, तर त्याच्या माध्यमातूनची जी स्पंदनं आहेत तुमच्यापर्यंत येतात आणि ती स्पंदनं तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्ट सांगून जातात. त्याला सुद्धा तिथे स्पंदनशास्त्र जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये तसं म्हटलेलं आहे. आणि हे स्पंदनशास्त्र जे आहे, हे त्याच्यामध्ये असं शिकवलं जात नाही, की त्याचे काही असे ठराविक नियम आहेत का शिक्कामोर्तब केलेले, असं नाहीये. हे तुमचं तुम्हाला कालांतराने जशी-जशी तुमची उपासनेमधली, साधनेमधली, आध्यात्मिक प्रगतीमधली जी काही एक-एक स्टेप तुम्ही पुढे चढत जाता, त्यावेळेला तुम्हाला त्या गोष्टी कळतात. जसं मी एक उदाहरणादाखल सांगायचं तर, की एका ऑफिसमध्ये गेलो. एका ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर तिथे त्यांचं एक असं एक खूप मोठं छानसं चित्र होतं आणि ते चित्र तिथे गेटवे ऑफ इंडियाचं चित्र होतं. त्याच्यानंतर तिथे जे चित्रामध्ये जे काही दिसत होतं, तर पहिली नजर तिथेच पडली आणि तिथेच नजर पडल्याच्या नंतर त्या व्यक्तीने तिथे जे काही प्रश्न विचारले, ते त्या चित्रावरून देखील सांगता आले आणि त्याच्या त्याच्या ऑफिसमध्ये बसून त्याच्या घरचं वर्णन जे आहे, ते त्या चित्रावरून करतात. पण ह्याच्यासाठी तुम्हाला तिथे कनेक्ट होणं गरजेचं असतं किंवा तिथून तुम्हाला तसा संकेत मिळणं गरजेचं असतं. दरवेळेला कुठेतरी गेल्याच्या नंतर त्या गोष्टीशी कनेक्ट लगेच आपण होऊ का? तर नाही. त्यावेळेला तुमचं मन जे सांगतं, ते तुम्हाला मान्य करणं, ग्राह्य धरणं योग्य असतं आणि त्याच पद्धतीने पुढे जाणं गरजेचं असतं. अदरवाईज त्याच्यामध्ये कधी असा अट्टहास करू नये, की नाही, नाही मला आता त्या चित्रावरूनच सांगायचंय. नाही, मग तिथे आपण फेल होऊन जाऊ. जेव्हा जी परमेश्वराची इच्छा असते, तशीच जी काही मार्गक्रमण आहे, ती आपल्याला करणं आवश्यक आहे. ओके. आता याच्यामध्ये टॅरोचा जो काही भाग आहे, तर टॅरोमध्ये मी तुम्हाला हे स्पंदन ह्या स्पंदनशास्त्राचा उल्लेख करण्याची गरज मला अशी वाटली, कारण टॅरो सुद्धा हे स्पंदनांशी निगडीत असलेलं शास्त्र आहे. केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये असं नाहीये, की ते सांकेतिक चित्रांचा भाग आहे. आता जेव्हा आपण फोनवरती टॅरो कार्ड रीडिंग करतो, एखाद्याला फोनवरती टॅरो कार्डचं प्रश्न उत्तर करत असतो, तर तेव्हा तो काही आपल्या समोर नसतो. पण आपण त्याच्या वतीने तिथे स्प्रेड करत असतो आणि त्याचे शब्द जे आहेत, ते फोनच्या माध्यमातून आपल्या कानावरती पडत असतात. आपल्या मनामध्ये त्याच्यावरती विचारधारा तयार होत असते आणि त्याच्या अनुषंगाने आपण तिथे आणि त्याच्या अरे काय चाललंय बाबा? आणि त्याच्या अनुषंगाने तिथे आपण काही गोष्टींची उत्तरं त्याला देत असतो. अशा वेळेला जेव्हा आपण ती स्पंदनं, त्यांच्या आवाजाची स्पंदनं किंवा त्या व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीशी जेव्हा आपण कनेक्ट होतो, तर त्यांची जी काही स्पंदनं आहेत, त्यांच्या आवाजावरून तिथे आपण त्यांना विचारतो, "मी स्प्रेड करू का? मी स्प्रेड केला आहे. मग मी टॅरो कार्ड काढू का? तुमच्यासाठी मी हे टॅरो कार्ड काढलेलं आहे. तर हे ओपन करू का?" हे आपण ज्यावेळेला त्यांच्या आज्ञेने तिथे हे करत असतो, तर त्यावेळेला त्यांच्या आवाजाची स्पंदनं काम करतात. आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोरासमोर बसलेली असते, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण जसं कार्ड जी आहेत आपली, तर ती आपण कार्ड शफल करतो. शफल करतो म्हणजे जसे आपण पत्ते पिसतो, तसे कार्ड पिसले जातात. हां. तर त्याच्यानंतर कार्ड पिसले का जातात? कारण की त्याच्यामध्ये त्यांचा क्रम जो आहे, तर तो सारखाच नसायला पाहिजे. ती बदलली पाहिजे. तर अशा तऱ्हेने कार्ड हे केले जातात, शफल केले जातात. शफल केल्याच्या नंतर आपण त्या जातकाला सांगतो, की तू तुझा हात जो आहे, तो एक 2 सेकंदासाठी त्याच्यावरती कार्ड्सवरती ठेवून दे आणि परमेश्वराचं स्मरण कर. का सांगतो? कारण परमेश्वराचं स्मरण हे नेहमी शुद्ध आहे आणि त्याच्या माध्यमातून
त्याला चांगले व्हायब्रेशन्स मिळावे अशी आपली मनशा असते. आणि त्यानंतर तो जेव्हा त्या कार्ड्सवरती हात ठेवतो तेव्हा त्या कार्ड्सवरती हात ठेवल्याच्या नंतर त्याच्या मनातली स्पंदनं, त्याच्या शरीरातली स्पंदनं, तर त्याचा जो ऑरा आहे तो ऑरा तिथे त्या कार्ड्स मध्ये उतरतो आणि तो त्या कार्ड्स मध्ये उतरल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या माध्यमातून काही गोष्टी म्हणजे तिथे त्याची जी स्पंदनं आहेत ती त्या कार्ड्स मध्ये उतरल्याच्या नंतर जेव्हा आपण कार्ड काढतो त्याच्या वतीने किंवा तो कार्ड काढतो आणि ते कार्ड आपण पाहतो तर त्यावेळेला त्याची स्पंदनं त्या कार्डच्या माध्यमातून आपल्याला कळतात. हा एक भाग आहे. मग आता ज्या वेळेला तिथे कार्डचा स्प्रेड केला जातो, कार्डचा स्प्रेड केल्याच्या नंतर तो मनुष्य एक कार्ड बाहेर काढतो, आपला प्रश्न विचारतो. त्याला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की बाबा तुझा जो काही प्रश्न आहे तो तू एका वाक्यात व्यवस्थित विचार. आपण पसारा सांगत बसू नको. काही लोकांना सवय असते, प्रश्न असतो 2 ओळी, एका ओळीचा प्रश्न असतो आणि त्याच्या आधीची पार्श्वभूमी आणि त्याच्या नंतरची पार्श्वभूमी सांगत बसून ते आपल्याला हैराण करून टाकतात, कंटाळा आणतात. मग तसं काही करू नये. काही काही लोकांना कसं असतं माहितीये का, की त्यांना असं वाटतं की एकाच एक आपण 2-3 प्रश्न विचारूया आणि मग तिथे आपली हुशारी दाखवूया किंवा त्यांची ती मानसिक स्थिती तशी असते. त्यांना एकात एक 2-3 प्रश्न गुंडाळून विचारतात. पण तसं तिथे करून चालत नाही. टॅरो हे असं शास्त्र आहे की ते जर एका वेळेला तुम्हाला एका कार्डची मुभा देतं आणि एका प्रश्नाची मुभा देतं तर त्या शास्त्राचा मान सन्मान तुम्हाला त्याच्या नियमांचा मान सन्मान ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही तिथे असं म्हणून चालणार नाही, ठीक आहे टॅरो मध्ये काय, मग मी प्रश्न जर समजा असा विचारला, मी आता अमुक ह्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ का आणि ते घेतल्याच्या नंतर मला तिथे चांगली प्रगती मिळेल का. पण पहिला प्रश्न तुमचा आहे, मी अमुक एका कॉलेजला ऍडमिशन घेऊ का, बरोबर आहे. मग ते कार्ड पहिलं तुम्ही काढा, घेऊ का. पॉझिटिव्ह कार्ड आलं तर पुढचा प्रश्न विचार, प्रगती होईल का, किंवा मला अमुक एका कॉलेजला ऍडमिशन मिळेल का, किंवा मिळेल का, मिळाल्याच्या नंतर प्रगतीचा प्रश्न आहे. पहिला नाहीच मिळालं ऍडमिशन तर. म्हणून तिथे 2 प्रश्न कधीही मर्ज करू नका. एका वेळेला एक प्रश्न हँडल करा आणि त्याच्यानंतर तिथे तुम्ही त्याची जी काही स्पंदनं आहेत ती स्पंदनं त्या कार्डमध्ये उतरतात याचा अनुभव तुम्हाला जेव्हा तुम्ही टॅरो कार्डची प्रॅक्टिस करायला लागाल तेव्हा नक्की येईल. असंच येणार नाही. तुम्ही टेलिफोनिक सुद्धा कन्व्हर्सेशन करू शकता टॅरो कार्ड साठी. आणि मी सध्या तर मी टेलिफोनिकच टॅरो पाहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे पूर्णपणे समोरासमोर सुद्धा व्यक्तीला बसवून टॅरो कार्डची प्रॅक्टिस जी आहे ती करू शकता आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला उत्तम अशी उत्तरं देता येतात. आता तुमच्याकडे किती अभ्यास आणि तुम्ही किती एकाग्रतेने सगळ्या गोष्टी करता ह्याच्यावरती गोष्टी डिपेंड आहेत. टॅरो कार्ड मध्ये असं नाही की जे तुम्हाला मी शिकवलेलं आहे तेच तुमच्या मुखातून बाहेर पडेल. ज्या वेळेला कधी कधी तुमचा विचार आणि तुम्ही आणि तुमचे टॅरो कार्ड हे जेव्हा तुम्ही एकमेकांशी एकरूप होता, कधी कधी जे काही मी शिकवलं आहे त्याच्या पलीकडचंही तुमच्या मुखातून बाहेर पडेल आणि त्या जातकाचं भलं होऊ शकेल ही मला पूर्णपणे खात्री आहे. परंतु त्याच्यासाठी तुम्ही तशा पॅशनेटली काम करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तिथे जे काही टॅरो कार्डची जी काही हे आहेत तर त्याच्या अनुसरून तुम्हाला प्रत्येक कार्ड इथे समोर मांडलं जाईल. प्रत्येक कार्ड समोर मांडल्याच्या नंतर त्याचं वर्णन तुम्हाला केलं जाईल. ते वर्णन केल्याच्या नंतर त्या कार्डचं महत्व काय आहे ते सांगितलं जाईल. त्या कार्डचा स्वभाव काय आहे ते सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून कशा प्रकारे उत्तर द्यायचं, कशा प्रश्नांना कसं उत्तर द्यायचं हे सांगितलं जाईल. बरोबर आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये आता टॅरो कार्डची जी काही सुरुवात आहे ती करायची आहे. पहिलं कार्ड मांडू का? होय सर. हो सर चालेल. तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला कुणाला काही टॅरो कार्ड तत्पूर्वी तुम्हाला कुणाला काही टॅरो कार्ड बद्दल विचारायचं आहे, कुणाला काही बोलायचं आहे टॅरो कार्ड बद्दल, काही मनामध्ये शंका असतील, कुशंका असतील, काही जे काही असेल ते बिनधास्त विचार बोला. हॅलो सर. हा सर नमस्कार सर. हे कार्ड विभजित मध्ये सुरू झालं हे साधारणतः म्हणजे किती वर्ष जुनी पद्धत आहे आणि ह्याची तिकडे अॅक्युरेसी किती आहे? तिथे अॅक्युरेसी किती आहे याच्याबद्दल तर मला काही कल्पना नाही. आपल्याकडे किती अॅक्युरेसी आहे? 100% अॅक्युरेसी आहे. ओके. आणि किती वर्ष जुनी आहे ही पद्धत? ही पद्धत साधारणपणे आपल्याकडे येण्याच्या आधी म्हणजे आपल्याकडे टॅरो कार्डच्या सारखी कुठली पद्धत होती
नव्हती, त्याच्याबद्दल काही मला ज्ञान नाही. परंतु आपल्याकडे जी पद्धत आहे स्पंदनशास्त्राची, ती स्पंदनशास्त्राची जी पद्धती आहे तर त्याच्या माध्यमातून इथे बऱ्याच गोष्टी केल्या जातात. परंतु ही पद्धत साधारणपणे तिथे जवळजवळ 1-2 हजार वर्ष पुराणी पद्धत आहे, असं त्याच्यामध्ये काही वेळेला मत आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की 2000 वर्ष पुराणी आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये साधारणतः तिथे 1000 वर्ष झाली आहेत त्याला, 1500 वर्ष झाली त्याला, असंही त्याच्यामध्ये काही वेळेला म्हणणे आहे. परंतु ही पद्धती जी आहे, ह्या पद्धतीचा उगम हा त्या प्रांतामध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे त्या प्रांताचं त्याला तिथे श्रेय आहे. म्हणून तिथे आपण असा उच्चार करतो इजिप्शियन टॅरो कार्ड रीडिंग. आणि तिथे जी काही सांकेतिक चित्र आहेत ते त्यांच्या जीवन पद्धतीच्या अनुसरून तिथे आहे. बोला. ओके सर, आलं लक्षात. धन्यवाद. तर अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर हे सगळ्या वयोगटा म्हणजे आबाल वृद्ध सगळ्यांसाठी आहे ना? अगदी सगळ्यांसाठी आहे. नवजात बालकाला तर प्रश्न नसतात, परंतु त्याच्या आई वडिलांना जर त्याच्याबद्दल काही शंका कुशंका प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा आहे. जर कधी समजा एखाद्या बाळाला तिथे काही नवजात बालकाला काय प्रश्न असू शकतो, मेडिकल ट्रीटमेंटच्या शिवाय दुसरा काही नसू शकतो. पण जर समजा काही वेळेला लोकांची अशी सवय असते की त्या नवजात बालकाच्या फ्युचर बद्दल सुद्धा विचारायला येतं, काय फ्युचर आहे, शिक्षण कसं होईल, तर अशा वेळेला असे प्रश्न आपण टाळणं गरजेचं आहे. जेव्हा तिराहित जातकाबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो, तिराहित जातकाबद्दल समजा मी तुमच्या समोर येऊन बसलो, टॅरो कार्ड साठी मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हटलं की माझं टॅरो कार्ड पाहायचं आहे आणि मी तुम्हाला असं विचारलं की माझा एक मित्र आहे, तर त्या मित्राचं लग्न झालेलं नाहीये, तर ते कधी होईल? तुम्ही हा प्रश्नच घ्यायचा आहे. त्या मित्राला घेऊन ये, त्याला समोर आण, तो प्रश्न विचार. तुझ्या मित्राचं लग्न होत नाहीये हे विचारणं तुझं काम नाही. तू त्याचा हितचिंतक आहेस का तू त्याचा शत्रू आहेस? तो खरोखरच तुझा मित्र आहे का, की तू त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या इंटेन्शनने प्रश्न विचारतोस? तर ते इंटेन्शन सुद्धा त्याच्यात महत्वाचं असतं. काही वेळेला आपण त्याच्यामध्ये आपल्या फीससाठी अशा तऱ्हेचं कुठलंही पाऊल उचलू नये कधी. काही वेळेला त्याच्यामध्ये ते आई वडील आपल्या मुलांबद्दल विचारतात आणि जेव्हा ते आपल्या मुलांबद्दल विचारतात त्यांच्या प्रश्नातूनच त्यांची तळमळ आणि त्यांची आत्मीयता कळून येते. नवरा बायको आपल्या एकमेकांबद्दल विचारतात तेव्हाही कळून येतं. भाऊ बहीण त्यांच्या वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतात तर त्या विचारतात तेही कळून येतं. पण काही वेळेला तिथे भाऊ बहीण असो किंवा अन्य कोणी असो तर ते सुद्धा एकमेकांच्या विषयी काही अशा गोष्टी विचारतात, तर तेव्हा सुद्धा त्यांचं जे इंटेन्शन असतं ते आपल्याला प्रश्नाच्या माध्यमातून कळलं पाहिजे. असा मी तुम्हाला एक आग्रहाने संकेत देतोय की तुम्हाला हे कळलं पाहिजे. का कळलं पाहिजे? कारण आपल्याकडून कुठलीही चुकीची सेवा प्रदान होऊ नये याच्याकरता. जर समजा तिथे आपण अनभिज्ञपणे काही त्यांना चुकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करत असू, एखाद्याने जर समजा तुम्हाला असं विचारलं की माझ्या भावाची तब्येत बरी नाहीये, तर पुढे त्याचं कसं असेल? बरोबर आहे? पुढे त्याची हेल्थ कशी राहील? तर पुढे त्याची हेल्थ कशी राहील असा प्रश्न ज्या वेळेला विचारला जातो तिथपर्यंत ठीक आहे. नाही मग त्याच्यामध्ये कधी-कधी प्रश्न जो आहे तो अशा तीव्रतेने विचारला जातो की त्याला तिथे हानी कधी होईल? मग अशा वेळेला आपण त्या भानगडीत पडूच नये. कधी-कधी इतरांबद्दल काही प्रश्न विचारला तर त्या भानगडीत आपण पडू नये. तुम्ही शास्त्राचा मान ठेवा. शास्त्र तुम्हाला नक्कीच एका उंचीवरती नेऊन ठेवेल. हे सगळ्यांसाठी पाहिलं जातं. बरं अजून कोणाला काही ओके विचारायचं सर. आहे का? सर कोणाला मी काही विचारू विचारायचं? काय सर? विचार, अरुणा? विचार. सर आपण ते टॅरो कार्ड हे घेतलं, उत्तर आपण नकारात्मक आलं तर आपण किती वेळा बघू शकतो वगैरे काही त्यासाठी त्या संबंधी? बरं. उत्तर जर समजा तुमचं एकदा नकारात्मक आहे, तर नकारात्मक उत्तरासाठी टॅरो कार्डमध्ये अशी सोय आहे की तुम्ही त्याच्यासाठी एक वैकल्पिक कार्ड काढू शकता. वैकल्पिक मत विचारात घेऊ शकता. म्हणजे काय तर ऑप्शनल कार्ड त्याला म्हणतात. तुम्ही एकच ऑप्शनल कार्ड काढू शकता. पण ते कधी काढू शकता? ज्या वेळेला नकारात्मक कार्ड हे बघा मी काय वाक्य म्हणतोय व्यवस्थित लक्षात घ्या. नकारात्मक कार्ड हे मायनर कार्ड मध्ये असेल त्यावेळेला. मायनर कार्ड कुठली आहेत? तर मायनर कार्ड 1 ते 10 आहेत. म्हणजे एस ऑफ वँड्स पासून 10 ऑफ वँड्स पर्यंत, एस ऑफ पेंटॅकल पासून 10 ऑफ पेंटॅकल पर्यंत, एस ऑफ सॉवर्ड्स पासून 10 ऑफ सॉवर्ड्स पर्यंत, एस ऑफ कप्स पासून 10 ऑफ कप्स पर्यंत जी कार्ड्स आहेत ती पूर्णपणे त्याच्यामध्ये मायनर कार्ड्स आहेत. त्याच्यानंतरची कार्ड आहेत ती निर्णयात्मक कार्ड, त्याला कोर्ट कार्ड म्हटलं जातं.
कोर्ट कार्ड. त्या कोर्ट कार्डला तिथे निर्णयात्मक कार्ड म्हटलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही वैकल्पिक कार्ड काढू शकत नाही, हा मुळातला नियम आहे. आता काही लोक त्याच्यामध्ये जातकाला खुश करण्याकरता त्याच्यामध्ये कधी कधी असं करतात, किंवा आपण काहीतरी वेगळं शिकवतो किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतो याच्यासाठी तिथे अशा तऱ्हेचा काहीतरी वात्रटपणा केला जातो. तर तसा कधी करू नये. मेजर कार्डला तर नाहीच नाही. जर कोर्ट कार्डला तुम्ही काढू शकत नाही तर मेजर कार्डला तर नाहीच नाही काढू शकत वैकल्पिक कार्ड. मग ते वैकल्पिक हे जे काही ऑप्शनल कार्ड आहे, वैकल्पिक कार्ड आहे, तर ते तुमचं कशा पद्धतीचं आलेलं आहे. मग ते कार्ड जर समजा पहिलं कार्ड निगेटिव्ह आलं असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑप्शनल कार्ड काढलं आणि ते ऑप्शनल कार्ड तुमचं त्यानंतर पॉझिटिव्ह आलं, तर तुम्ही त्याला आशावादी राहा असं सांगू शकता. आणि ते आशावादी राहण्याकरता त्याच्यासाठी जे काही उपाययोजना असेल तर ती त्याच्यामध्ये सांगू शकता. आता ही उपाययोजना कशी, तर ती उपाययोजना सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकवली जाईल. ओके, बर. हॅलो सर. धन्यवाद सर. बोला. धन्यवाद. बरं, हा बोला. सर, म्हणजे फक्त मायनर कार्ड आहेत त्यांनाच ऑप्शन आहे, पण कोर्ट Yes. कार्डला तर कोर्ट कार्डला मेजर कार्डचा कोर्ट प्रश्न कार्डला नाही. कोर्ट कार्डला नाही, फायनल नाही. येस, फायनल. बरं, आता तुमच्या मनामध्ये आणखीन एक शंका असेल नसेल मला माहिती नाही, परंतु मी पहिल्यांदाच क्लिअर करतो. आता बऱ्याच लोकांनी अनेक ठिकाणी टॅरो कार्ड केला असेल, ऐकलं असेल. आता काही वेळेला त्याच्यामध्ये रिव्हर्स कार्ड हा प्रश्न केला जातो. रिव्हर्स कार्ड रिव्हर्स आलेला म्हणजे कार्ड उलटा आलेला आहे. मग जर कार्ड उलटा आलं, जर कार्ड उलटा आलं तर त्याचा जो काही परिणाम आहे तर तो आपल्यावरती उलटा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. समजा पॉझिटिव्ह कार्ड आलं, त्याच्यामध्ये आपण असं पॉझिटिव्ह कार्ड घेऊया की द स्टार नावाचं एक पॉझिटिव्ह कार्ड आहे. अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड, पूर्ण डेक मध्ये अतिशय पॉवरफुल आणि अत्यंत पॉझिटिव्ह असं कार्ड आहे. तसंच एक त्याच्यामध्ये द वर्ल्ड नावाचं कार्ड आहे. तसंच त्याच्यामध्ये व्हील ऑफ फॉर्च्यून नावाचं कार्ड आहे. ही अत्यंत पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत आणि अत्यंत पॉवरफुल कार्ड्स आहेत. त्याच्यानंतर द एम्परर नावाचं कार्ड आहे मेजर कार्ड्स मध्ये. तर ही जी काही सगळी कार्ड्स आहेत, ह्या कार्ड्सच्या माध्यमातून ज्या वेळेला तिथे आपल्याला उत्तर हवं असतं आणि जर ते कार्ड रिव्हर्स आलं तर आपण त्याला निगेटिव्ह उत्तरामध्ये कन्वर्ट करणार का, किंवा करण्याची आपल्याला अनुमती आहे का, तर नाहीये. पण ही काही वेळेला लोकांनी आपली वेगळी पद्धत म्हणून ती लोकांच्या माथी मारलेली आहे आणि तिथेच शास्त्राचं नुकसान होतं. कसं नुकसान होतं? तुम्ही टॅरो कार्ड शिकलात, मी तुम्हाला रिव्हर्स कार्डची पद्धती शिकवली. एक मनुष्य तुमच्याकडे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की माझं वय आता 60 वर्षाचं आहे आणि माझी हेल्थ पुढे कशी राहील, बरोबर आहे. तर 60 वर्षाच्या माणसाला हेल्थच्या त्याच्यामध्ये कॉमन प्रश्न असतोच. तर त्यांनी असं विचारलं की माझी हेल्थ कशी राहील, आणि कार्ड आलं द एम्परर. तर एम्परर नावाचं कार्ड कसं आहे की ते पूर्णपणे मंगळाचं कार्ड आहे, मेष राशीचं कार्ड आहे. एक म्हातारा मनुष्य सिंहासनावरती बसलेला आहे आणि त्याच्या सिंहासनाला तिथे दोन्ही बाजूला अशी मेंढ्याची जी काही मुंडकी आहे तर तसं त्याला चित्र आहे. त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये एक दंड आहे, त्याच्या शिरावरती मुकुट आहे. त्याने युद्धाला जाण्याचा पोशाख परिधान केलेला आहे. लक्षात घ्या, तो मंगळाचं कार्ड आहे, मेष राशीचं कार्ड आहे. मंगळ हा मुळातच युद्ध आहे आणि त्याने तिथे अशा तऱ्हेचा पोशाख परिधान केलेला आहे की युद्धाला जाण्याचा. आणि याचा अर्थ तो कार्यरत आहे, तो ऍक्टिव्ह आहे, तो पुढे काहीतरी कृती करू शकणार आहे, ऍक्शन घेऊ शकणार आहे, तो घोडदौड करणार आहे, अशा तऱ्हेचं कार्ड आहे. परंतु जर समजा ते कार्ड रिव्हर्स आलं म्हणजे उलटा आलं, जसं तुम्ही बघायला घेतल्याच्या नंतर त्या माणसाचं डोकं जे वर पाहिजे ते डोकं खाली आलं आणि पाय वर आले, मग अशा वेळेला त्या रिव्हर्स कार्डला तुम्ही त्याला जर असं आन्सरिंग केलं, नाही तुमची हेल्थ चांगली राहणार नाही, तुम्हाला काहीही त्याच्यामध्ये दगाफटका होऊ शकतो, हेल्थच्या बाबतीमध्ये काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचे हे होऊ शकतात, असं जर तुम्ही त्याला सांगितलं तो मनुष्य निराश होऊन जातो, हरकत नाही. परंतु ते कार्ड एवढं पॉझिटिव्ह आहे की ते रिव्हर्स आलं का सरळ आलं तरी सुद्धा त्याची हेल्थ जी आहे ती चांगलीच राहणार आहे. आता कार्ड तुम्ही असं उचललं ते रिव्हर्स आलं. आता समजा माझ्याकडे कधीच आतापर्यंत कार्ड रिव्हर्स आलंच नाही, मी आतापर्यंत एवढं टॅरो कार्ड रीडिंग केलं, परंतु माझ्याकडे कधीही कार्ड रिव्हर्स आलं नाही. का आलं नाही त्याचं कारण सांग. कारण ही जी कार्ड्स आहेत ही आपण अशी सरळ शफल करतो, जसं 52 पत्त्यांना कैची मारतो ना तशी शफल केली जात, बरोबर आहे. काहीतरी विचित्र वाह्यात प्रकारामध्ये त्यांना शफल केलं जात नाही. साध्या सरळ पद्धतीने त्यांना शफल करावं आणि त्याच्यानंतर त्यांना स्प्रेड करावं. मग आता त्याच्यामध्ये होतं काय की कार्ड रिव्हर्स का येत नाही,
कारण माझी सगळी कार्ड्स मी एका लाईन मध्ये पहिली ती सरळ लावून देतो. त्यांचा क्रम नाही, परंतु ती सरळ सरळ म्हणजे डोकं जे आहे किंवा काय पाय जे आहे तर त्याच्या पद्धतीने ती सरळ कार्ड लावून देतो, शफल करतो, स्प्रेड करतो. त्यांनी माझ्यासमोर कार्ड काढलं तर मला कार्ड उचलण्याची पद्धती माहिती आहे ना, की मी असं कार्ड जर उचललं तर माझ्यासमोर असं सरळच येणार आहे. समजा मी उलट एखाद वेळेला केलं, मग त्यांनी जर समजा ते उलट कार्ड माझ्याकडे आलं तर मी ते असं उचलून जर समजा असं पकडलं माझ्याकडे तर ते सरळच येणार आहे. तुमच्या हाताची जी काही कला आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक आहे. पण ते कार्ड कधीही रिव्हर्स येत नाही, कार्ड कधीही सरळ येत. असं त्याच्यामध्ये एक पहिला तुम्ही डोक्यामध्ये कन्सेप्ट जो आहे तो फ्री करून हे करून ठेवा, तुम्ही फिट करून ठेवा. जे काही कार्ड आपण पाहणार आहोत ते कार्ड पॉझिटिव्ह आलं तरच पॉझिटिव्ह आन्सरिंग करा, निगेटिव्ह आलं तरच निगेटिव्ह आन्सरिंग करा. रिव्हर्स कार्ड आणि सरळ कार्ड याच्यामध्ये कधीही या फंदात पडू नका. जर एखादं निगेटिव्ह कार्ड आलं आणि जर तुम्ही त्याला जर रिव्हर्स कार्ड आल्याच्या नंतर तुम्ही म्हणालात की द मून नावाचं कार्ड आलं आणि ते मून नावाचं कार्ड अत्यंत निगेटिव्ह आहे किंवा टॉवर नावाचं कार्ड अत्यंत निगेटिव्ह आहे, ते जर कार्ड आलं तर त्यावेळेला तुम्ही त्याला असं नाही सांगू शकत की हे कार्ड चांगलं आहे, रिव्हर्स आलेलं आहे, तुमच्याबद्दल चांगलंच होईल. ते कार्ड त्याला हानीच करेल. आणि काही वेळेला जेव्हा तिथे समजा अतिशय चांगलं कार्ड आलं, त्याच्यामध्ये तुम्हाला किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आलं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला द एम्परर नावाचं कार्ड आलं किंवा जसं आता मी तुम्हाला एम्परर म्हटलं, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलं, तर त्याला तुम्हाला पॉझिटिव्हच आन्सरिंग करायचं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनला पॉझिटिव्ह आन्सरिंग करणं आवश्यकच आहे. द मॅजिशियन कार्ड आलं, पॉझिटिव्ह आन्सरिंग करणंच आवश्यक आहे. द हाय प्रिस्टेस कार्ड आलं, पॉझिटिव्ह आन्सरिंग करणंच आवश्यक आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये चुकीचं उत्तर देता येत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बर, चंद्रार्थ बोला. हा सर, रिव्हर्स कार्ड जर आलं तर रिव्हर्स आन्सर द्यायचं नाही आपल्याला. रिव्हर्स आन्सर, निगेटिव्ह आन्सर द्यायचं. हा म्हणजे निगेटिव्ह आन्सर द्यायचं नाही, हे क्लिअर आहे ना सर? क्लिअर आहे. रिव्हर्स कार्डचा विचार मी तुम्हाला शिकवणार कसे नाही. सफल करा आणि कसे आणि मांडा. रिव्हर्स आलं तरी आपण ते सरळ बघून देऊ शकतो का उत्तर? हो हो हो. आणि तिथे जातकाला तुम्हाला कार्ड दाखवण्याची मुभा असते. जेव्हा तुम्ही पहिला कार्ड पाहण्याचा मान तुमचा. एकदा तुम्ही कार्ड पाहिलं की त्याच्यानंतर तुम्ही ते कार्ड जातकाला दाखवू शकता. त्याच्या हातात नाही द्यायचं, हे बघ बाबा, मग तो म्हणतो त्याला बघू काय लिहिलंय त्याच्या खाली, वाचून बघू. 2 ओळीत त्याला काही कळत नाही आणि तो त्याच्यामध्ये आपलं डोकं चालवून आणखीन तुम्हाला वेडं करून टाकतो. म्हणून कार्ड त्याला फक्त दाखवा, हे तुझं कार्ड आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आणि तुमचं जर विश्लेषण व्यवस्थित असेल तर कधीही तुम्हाला त्याच्यामध्ये त्याला कार्ड बघू, जरा बघू, मी पण टॅरो केलेलं आहे बघू, असं काही प्रकार करण्याची तुम्हाला आवश्यकता भासत नाही. तुमचं विश्लेषण व्यवस्थित पाहिजे आणि ते येणार त्याच्याबद्दल मला खात्री आहे. फक्त व्यवस्थित ऐका, श्रवण करा, अभ्यास करा, चिंतन करा, मनन करा, नक्की येणार. दुसरं काय तुम्हाला विचारायचं? सर हे 78चे 78 सगळे वेगळे आहेत ना कार्ड पूर्ण? सगळे वेगळे आहेत, एकही कार्ड रिपीट नाही. ओके. पत्त्यामध्ये जसे 2 जोकर असतात हो. तर तसं नाही याच्यामध्ये सगळे वेगळंच वेगळं. ओके. मेजर आणि ते सगळे त्याच्यातच इन्क्लूड आहेत? सगळं 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 78 कार्ड्स मध्ये मेजर कार्ड्स जे आहेत ती 22 आहेत. ओके. बाकी 14 कार्ड्स आहेत. ओके 4 तत्वाचे 14 कार्ड्स. ओके सर. 14. ओके. ठीक आहे. हॅलो. हा हॅलो बोला. सर, हरे कृष्णा. हरे सर, कृष्णा. आपण जे प्रेडिक्शन देतो ते किती दिवसासाठी किंवा महिन्यासाठी हे कसं ओळखायचं? बर, आता याच्यामध्ये कसं असतं मॅडम, याच्यामध्ये ना 2-3 प्रकार आहेत. पहिला भाग असा आहे की काही वेळेला शिक्षक असं सांगतो तुम्हाला, एक काम करा, तुम्ही प्रत्येकाला 2 महिन्याचा कालावधी सांगा. म्हणजे शिक्षक सुद्धा स्वतः शुअर नसतो. तो सांगतो 2 महिन्याचा कालावधी सांगा, 2 महिन्यात काम. कधी कधी सांगतो की नाही 2 आठवडे पॉझिटिव्ह कार्ड आलं ना, 2 आठवड्याचा, मेजर कार्ड आलं तर 2 आठवड्याचा कालावधी सांगा, तर 2 आठवड्यात काम. कधी कधी भाग त्याच्यामध्ये असा असतो, ते कार्ड तुम्हाला स्वतः सांगतं की मी कधी परिणाम करणार आहे. तुम्हाला जर कार्ड एखादं माहिती असेल तर तुम्ही मला कार्ड सांगा, मी तुम्हाला त्याचा कालावधी सांगतो कसा सांगायचा. आता ह्याच्यामध्ये कालावधी जो आहे तो ऋतुमानानुसार पहिल्यांदा सांगितलेला आहे, परंतु शरद ऋतू, वर्षा ऋतू, ग्रीष्म ऋतू, हे सगळे ऋतू जे आहेत त्या ऋतुमानांचं कॅल्क्युलेशन करणं
प्रत्येक टॅरोट कार्ड रीडरला शक्य नसतं, त्याच्या मस्तकात तो कॉन्सेप्ट बसत नाही. तुम्ही मला एखादं कार्ड सांगा, मी तुम्हाला सांगतो. स्टार्स स्टार्स एस ऑफ वॉन्ड. बरं, एस ऑफ वँड्स. आता एस ऑफ वँड कार्ड तुम्ही जेव्हा सांगतो, मी स्टार कार्डचं पण तुम्हाला सांगतो. एस ऑफ वँड जेव्हा सांगता तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आता जर समजा ते कार्ड आले, या घडीला जर ते कार्ड आलेलं आहे, तर या कार्डवरती तुम्हाला तिथे लॉजिक बघा. लॉजिक कसं हे असतं, कार्ड चांगलंच आहे, तुमचा जो काही प्रश्न आहे तर तो एस ऑफ वँडच्या माध्यमातला प्रश्न, म्हणजे तो प्रश्न एखाद वेळेला एखाद्याच्या आरोग्याशी संबंधित असू शकतो, एखाद्या वाहनाशी संबंधित असू शकतो, एखाद्या ग्रहसौख्याशी संबंधित असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये तिथे हा प्रश्न जो आहे तर तो त्याच्यामध्ये कधीतरी तुमच्या स्वतःच्या घराच्या बाबतीमध्ये घर विकत घेणं किंवा घर विकणं याच्याशी संबंधित असू शकेल. तर तिथे हा प्रश्न कधी सुटेल, तर हा प्रश्न साधारणपणे ज्या वेळेला तिथे सिंह राशीमध्ये, बघा मी काय म्हणतो, सिंह राशीमध्ये ज्या वेळेला सूर्याचं भ्रमण सुरू होईल, कारण इथे सगळी भिस्त जी आहे ती सूर्याच्या भ्रमणावरती आहे, आणि हे मायनर कार्ड आहे तरी पण पॉझिटिव्ह कार्ड आहे. जेव्हा सिंह राशीमधून अग्नी तत्वाच्या राशीतून सूर्याचं भ्रमण सुरू होईल 15 ऑगस्टच्या नंतर, त्यावेळेला तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे काम आहे ते मार्गी लागेल, आणि त्यावेळेला तुम्हाला तिथे कोणत्याही प्रकारे अडचण किंवा ऑब्स्टॅकल्स न येता तुमची कामं जी आहेत ती सुरळीतपणे मार्गी लागतील. कदाचित तुमची त्याच्यामध्ये धावपळ जी आहे ती जास्त होईल, परंतु काम तुमचं नक्की होईल, याच्या बाबतीमध्ये तुम्ही आश्वस्त राहा, असं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता येईल. कधी कधी तिथे तुम्हाला स्वतःला मनातूनच असं त्याच्यामध्ये आंतरिक मनातूनच एक विचार येतो की नाही, या माणसाचं काम जे आहे ते आठवड्याभरात, तुम्हाला त्याला ते तिथे सांगता आलं पाहिजे, किंवा तुमचं काम आठवड्याभरात होणार. पण मी हे तुम्हाला टेक्निकली सांग, टेक्निकली कसं, सूर्याच्या भ्रमणानुसार, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे कार्ड आहे एक, म्हणजे त्याच्यामध्ये साधारणतः पुढचा एक आठवडा, एक महिना, एक दिवस याचा विचार हा टॅरो कार्ड मध्ये जनरली सांगितलेला आहे. आता काही काही वेळेला माणसाला प्रेडिक्शन होती, स्वतःचा विश्वास नसतो, हे नसतो, भरोसा नसतो, मग तो काय सांगतो 2 महिने थांब, 2 महिन्यात होईल, 2 आठवड्यात होईल, 2 वर्षांनी होईल. मग सगळं 2 करत राहील तर कसं चालेल, असं आहे. म्हणजे जे नंबर त्याच्यावर असतात त्याप्रमाणे कालावधी धरायचा ना? हो हो, अगदी अगदी. कालावधी धरायचा म्हणजे तसं बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की टेक्निकली जेव्हा तुम्ही कालावधी तो धरता, त्यावेळेला तो तुम्हाला तिथे सूर्याच्या भ्रमणानुसारच धरला पाहिजे. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. सर तुम्ही स्टार बद्दल सांगणार होते. बरं, स्टार जे कार्ड आहे तर ते एवढं पॉझिटिव्ह कार्ड आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही तुमचं कार्य आहे, जे काही तुम्ही हाती घेतलेलं काम आहे ते तुमचं तत्काळ पार पडेल. साधारणतः 15 दिवसाच्या आत तुमचं काम पार पडेल. आता तुम्हाला 15 दिवस कसं सांगितलं, तर 15 तुमचा जो काही मनामध्ये प्रश्न असेल किंवा तुम्ही जो काही स्टार कार्ड विचारलं आणि त्याच्यावर 15 दिवसाचा कालावधी जो आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच त्या ज्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही जेन्युअनली विचारला असेल तर तो नक्की त्याच्यामध्ये 15 दिवसात सॉल्व्ह. पण जर समजा एक फक्त शिकण्यासाठी विचारला असेल तर माझ्या समोर 15 दिवसाचा जो काही भाग आलेला आहे तर त्याच्यानंतर तिथे तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि दुसरा भाग असा आहे की तिथे स्टार कार्ड हे तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट देणार आहे. सिंह राशी कशी घेतली सांगणार ना, तर ते तर शिकवणार. मी घेतली नाही, ती त्या कार्डला ऑलरेडी आहे. सिंह राशी, मेष राशी आणि धनु राशी या अग्नितत्वाच्या राशी, या अग्नितत्वाच्या राशीमध्ये तुम्हाला सांगणार. ठीक. आणि कृपया हात वरती करून विचारा, इथे टाईप करत राहू नका, मी काय वाचणार नाही, आता वाचलं म्हणून. बरं, चंद्राद्रे बोला, झालं? हो सर, धन्यवाद सर. धनंजय मॅडम विचारा. धनंजय मॅडम विचारा. हा, आता येतोय आवाज? हा, नाही कालावधी कसा काढायचा तेच विचारायचं होतं, पण तुम्ही नंतर शिकवणार आहात. ठीक आहे. नंतर नाही, मी आता तुम्हाला सांगितलं ना की कालावधी कसा काढायचा, तर मी तुम्हाला हे सांगितलं की कालावधी कशा पद्धतीने काढायचा. मला कालावधी जरा ते काढणं हे गणितीय भाग नाहीये याच्यामध्ये काही.
हा. टॅरो कार्ड मध्ये कालावधी काढणं हा काही गणितीय भाग नाही, गोचर भ्रमणावरती उपलब्ध असलेला भाग नाही, परंतु आपण ज्योतिषी आहोत आणि त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला किमान सूर्य हा जो ग्रह आहे त्याचं भ्रमण जे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. जनरली जेव्हा टॅरो कार्ड रिडिंग केलं जातं, ज्यांना फक्त आणि फक्त टॅरो कार्डच अवगत आहे अशा लोकांकडून तिथे तुम्हाला इंट्युशन हा जो पार्ट आहे त्याच्यावरून तिथे सांगितलं जातं. नाहीतर तिथे टेक्निकली जर सांगायचं म्हटलं तर तिथे ऋतुमानानुसार सांगितलं जातं. ओके, आता ऋतुमान शेवटचं जे वाक्य आहे नाही हा, ऋतुमान. ऋतुमानानुसार हा, सांगितलं जातं. कळलं. आता जर समजा आपण त्याच्यामध्ये विचार केला तर टॅरो कार्ड हे संपूर्ण जगामध्ये पाहिलं जातं. आपल्याकडे जे मराठी ऋतू आपण ज्यांना म्हणतो की वर्षा, ग्रीष्म वगैरे हे जे काही सगळे शरद ऋतू वगैरे आहेत, हे सगळे ऋतू जे आहेत तर हे सगळे ऋतू अख्ख्या जगामध्ये रन होत असतात का? प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे. बरोबर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. हम्म. मग तिथे तुम्ही जर समजा उद्याला दुसऱ्या तिथे गेलात तर त्याचं जे उत्तर आहे तर ते सार्वत्रिक असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. याच्याकरता त्या कार्ड्सच्या मध्ये तिथे त्या उत्तराचं जो काही कालावधी आहे त्याची सोय तिथे दिलेली आहे. ती आता जेव्हा मी तुम्हाला कार्ड्स तुमच्या समोर मांडीन त्यावेळेला तुम्हाला मी ती आत्ता जसं सांगितलंय की मेष राशीचं कार्ड आहे म्हणून मी सिंह राशीपर्यंत गेलो. हा. बरोबर आहे, हम्म. कारण ते अग्नी तत्वाशी रिलेटेड आहे. बरोबर आहे, याच्यासाठी. ओके, थँक्यू. बरं, दुसरं कोण आहे? कुलकर्णी दिलीप, विचारा. विचारा. हा सांग. सर, ह्या कार्डवर मायनर आणि मेजर लिहिलेलं असतं का सर? बिलकुल नाही, त्याच्यावरती मायनर, कोर्ट, मेजर काही लिहिलेलं नसतं. ही तुम्हाला मी शिकवणार कशी ओळखायची. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की 1 ते 10 कार्ड मायनरच आहेत प्रत्येक तत्वाची 1 ते 10 कार्ड मायनर आहे. त्याच्यानंतर 11 ते 14 कार्ड जे आहेत ती कोर्ट आहेत आणि 22 कार्डचा जो संच आहे जी मेजर कार्ड्स आहेत त्यांचा तो भागच वेगळा आहे सगळा. ते तुम्हाला शिकवणार. बरं, ठीक आहे सर, थँक्यू. सांगवीकर साहेब विचारा. सांगवीकर साहेब विचार. तर तुम्ही जे पुस्तक दिले, तुम्ही जे एक मराठी पुस्तक दिलंय टॅरो कार्डचं, त्याला रेफर केलं तर असं लक्षात येतं की सरळ कार्ड आलं तर काय आणि रिव्हर्स आलं उलट स्पेसिफाय केलेलं आहे त्या पुस्तकात. तर उलट काही पकडायचं नाही का आपण मग त्याच्यामध्ये? नाही पकडायचं. बघा, आता जे पुस्तक माझ्याकडे आलं टॅरो कार्डचं ते मी तुम्हाला सगळ्यांना दिलं. मी असं नाही काय केलं की मग आता तुम्हाला मी हे टॅरो कार्डचं पुस्तक आहे, त्या लेखकाशी मी बोललो आहे, तो मला म्हणाला की तुमच्या विद्यार्थ्यांना द्या, मग ते मी तुम्हाला देऊया म्हटलं. तर असलं काय, मी तुम्हाला आलं माझ्याकडे पुस्तक, मी पटकन देऊन टाकलं. ओके, तुमच्याकडे साहित्य आलं, वाचा. आणि त्याच्यामध्ये रिव्हर्स कार्डचा जो विचार आहे तो विचारात घेऊ नका. बरोबर आहे. आता तुम्ही मला कुणीही विचारलं नाही रिव्हर्स कार्ड बद्दल तरी पण मी सांगितलं, लक्षात आहे, मी तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे आणि ते पुस्तक जे आहे ह्या पुस्तकाचं जे काही लिखाण जे आहे मराठीमध्ये केलेलं तर ते सुद्धा एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. बरोबर आहे. आता तो त्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इथे मराठीत केलेला आहे आणि तो मराठीत केलेला जो काही अनुवाद आहे तो तिथे तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये विचार जो आहे तो जसाच्या तसा इथून तिथे आणलेला आहे. म्हणून आपल्याला तिथे हे ठरवायचं आहे, ज्या व्यक्तीला जर समजा असा प्रयोग करण्याची इच्छा असेल तर त्यांनी तिथे जर समजा असं काही हे केलं की आपण रिव्हर्स कार्डचा विचार करून बघू आणि त्यांनी जर आन्सरिंग केलं तर तिथे उत्तर चुकीचं येईल याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. म्हणून तिथे मी कधीही आतापर्यंत आलेल्या रिव्हर्स कार्डच्या, मला रिव्हर्स कार्डच आलं नाही कधी, कारण मी कार्ड माझी व्यवस्थित नेहमी उलट सुलट कधी लावत नाही. कोणाचं डोकं वर कोणाचं डोकं खाली असं मी कधीच कार्ड लावत नाही. वाटेल तशी कार्ड कधी हँडल करत, कार्डला सन्मानपूर्वक हँडल करतो. कधी आलंच नाही, पण तुमच्याकडेही येणार नाही, काही तसं करू नका. आणि रिव्हर्स कार्डचा विचार कृपया करू नका. पटलं सर, पटलं. सैलमुकर मॅडम विचारा.
नमस्कार सर. नमस्कार. साप्ताहिक भविष्य म्हणा किंवा मंथली भविष्य वगैरे असं हे टॅरोट कार्ड वरनं आपल्याला शिकता येईल काय? सगळं तुम्हाला रोजच्या दिवसाचं जे काही भविष्य आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घेता येईल. समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि त्याने तुम्हाला विचारलं की सोमवार पासून रविवार पर्यंतचा माझा आठवडा कसा जाईल. तुमच्याकडे त्यांनी रविवारी येऊन विचारलं तर तुम्ही त्याच्यासाठी सोमवार ते रविवारसाठी सगळी कार्ड्स काढली. तुमचा सोमवार कसा जाईल, मंगळवार कसा जाईल, बुधवार कसा जाईल, प्रत्येक कार्डनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता येईल. जे जे कार्ड आलेलं आहे त्या कार्डनुसार तुम्हाला त्याला तिथे आन्सरिंग करता येईल. आणि जसंच्या तसं जसं तुम्ही कार्ड वाचलेलं आहे, जर तुम्हाला व्यवस्थित कार्ड वाचता येत आहे, तुम्ही त्याला कॉन्फिडंटली व्यवस्थित कार्ड वाचून दाखवलेलं आहे, तसंच्या तसं त्याच्या जीवनामध्ये घटना घडतातच. तुम्हाला तुमच्या या घटनांमध्ये ज्या व्यक्तींचा समावेश असणार आहे, ज्या नावांचा समावेश असणार, नावांचा नाही अक्षरांचा. आपल्याकडे नाव सांगणं, मी तुमच्या घरातलं नाव सांगतो आणि मी तुमच्या दारातलं नाव सांगतो. नाव सांगणं नाही, आपण नाव नाही सांगत. तुमचं नाव आरती सेलमुकर आहे, बरोबर. माझं नाव अभय पवार आहे, हे आपलं नाव झालं. पण तुमचं नाव अ वरून आहे, माझं नाव सुद्धा अ वरूनच आहे. हे अक्षर झालं. आपण व्याकरणामध्ये आणि या सगळ्या म्हणतात ना हात चलाखीच्या जबान चलाखीच्या चक्करमध्ये फसतो, तसं फसू. आपण त्या नावाचं इनिशियल सांगणारा, अद्याक्षर सांगणारा, ह्या अद्याक्षराची व्यक्ती. आणि त्या अद्याक्षर कशावरून ठरवलं जातं, तर ते अद्याक्षर तुम्हाला ठरवण्याची मुभा त्या कार्डला असलेल्या राशीवरून आहे. मला कुणी एक कार्ड सांगा, कुणी एक कार्ड सांगा, मी तुम्हाला त्या कार्डच्या अंतर्गत असणारी नामावली सांग. मॅजिशियन. बर बर. आता त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही मॅजिशियन कार्डचा विचार केला तर मॅजिशियन कार्ड हे बुधाचं कार्ड आहे. बुधाकडे येणारी अक्षरं आहेत क, प आणि छ नावाचं जे अक्षर आहे ते आहे. आता हे मराठी अक्षर. त्याच्यामध्ये के आणि पी हे जे दोन इनिशियल्स आहेत, ह्या इनिशियल्सच्या बाबतीमध्ये आणि ह्या राशींच्या अखत्यारीमध्ये असणारी लोक, ज्या व्यक्तीचं लग्न, आपण काय प्रत्येकाची पत्रिका बघत नाही जो व्यवहाराच्या संदर्भात आपल्या संपर्कात असतो मनुष्य किंवा काय, तर त्या अखत्यारीतली मनुष्य जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये लाभदायक ठरेल का हानिकारक ठरेल हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर मॅजिशियन कार्ड आलं म्हणजे लाभदायक ठरेल, सिंपल. क आणि प नावाची व्यक्ती जी आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवू शकेल. आता तुमचं द हँगमॅन, द हँगआउट नाही त्याचं नाव आहे, द हँगमॅन. द हँगमॅन नावाचं जे कार्ड आहे तर ते कार्ड त्याच्यामध्ये नेपच्यून ग्रहाच्या अंतर्गत येतं. नेपच्यून ग्रहाच्या अंतर्गत येणार म्हणजे एक मनुष्य असा पाय असा एका मुद्रेमध्ये असा हे करून तो म्हणून असा उलटा लटकलेला आहे झाडाला आणि त्याच्या मस्तकाभोवती एक आभामंडळ तयार झालेला आहे. आणि ते आभामंडळ त्याच्यामध्ये काय दर्शवतं, तो काहीतरी वेगळ्या प्रकारची साधना किंवा वेगळ्या प्रकारच्या काहीतरी उपासना किंवा त्याच्यामध्ये तो ध्यान, चिंतन, मनन अशा गोष्टींमध्ये मग्न आहे असं दर्शवलं जातं. आणि तो जो भाग आहे तो नेपच्यूनकडे येतो. तर आता नेपच्यून ग्रहाला स्वतःची अक्षरं उपलब्ध नाहीत. बघा काय म्हणतो, नेपच्यून ग्रहाला स्वतःची अक्षरं उपलब्ध नाहीत. आपल्याकडे 12 राशी आहेत आणि 12 राशींमध्ये 9 ग्रह आहेत. आणि ते 9 ग्रह ज्या वेळेला एक ज्या 9 ग्रहांनी तिथे प्रत्येक राशीनुसार स्वतःकडे जी नावं धारण केलेली आहेत ते नाव तुम्ही त्याला तिथं देऊ शकता. मग ते कोणतं येईल तर धनु राशी. त्याच्यामध्ये तिथे गुरुचं तत्व जे आहे ते तुम्हाला तिथे अभ्यासलं पाहिजे. नाव सांगताना जे इनिशियल सांगताना तुम्हाला त्याच्यामध्ये गुरुचं तत्व जे आहे ते अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ध, भ, फ, ढ हे येईल. आणि त्यानंतर तिथे मीन राशीमध्ये द नावाचं जे इनिशियल आहे तर ते तुम्हाला सांगता येईल. डी, द नावाचं इनिशियल ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता येईल. द हँग. पण हे कार्डच निगेटिव्ह आहे. म्हणजे मनुष्य हा त्याच्यामध्ये लोकांच्या संपर्कात न येता तो त्याच्यामध्ये स्वतःच्या विचारात मग्न असेल आणि तो त्याच्या स्वतःच्या डेव्हलपमेंट मध्ये लागलेला असेल
कदाचित तो मानसिकरित्या त्याच्यामध्ये इतरांशी समरस होण्याकरता व्यवस्थित नाही. ह्याच्यामध्ये हे इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीचं द्योतक काय. तो मनुष्य पार्टनर कसा असेल ज्याच्याशी मला व्यवसाय करायचा आणि त्याच्यासाठी तो हँगमॅन आहे. तो मनुष्य स्वतः त्याच्यामध्ये माईक बंद करा. तो मनुष्य स्वतः त्याच्यामध्ये वेगळ्या विचारांमध्ये गर्क असेल, आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करणारा असेल, स्वतःच्या मनाला मानेल आणि स्वतःच्या मनाला वाटेल तशा प्रकारे कृती करणारा असेल, असं त्या कार्डचं हे आहे. आणि मग त्या व्यक्तीचं जे काही इनिशियल असेल ते कसं असेल तर या अक्षरांचं असेल. भ कोणाचं आहे तर धनु राशीचा आहे, द कोणाचा आहे तर त्याच्यामध्ये मीन राशीचा. हा विचार तुम्हाला त्याच्यामध्ये केला पाहिजे. जिथे राशी येते तिथे अक्षर येते, जिथे राशी येत नाही, जिथे ग्रह येतो तिथेही अक्षर येतं. परंतु नेपच्यून, प्लुटो आणि हर्ष या 3 ग्रहांना अक्षर नाहीत. सांगू साहेब बोला. तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्ही. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणलं, हँगमॅन मी विचारलं. बर, चंद्रात्रे साहेब विचारा. सर तुम्ही कोणतं पुस्तक शेअर केलं होतं, पीडीएफ फॉर्म मध्ये का? पीडीएफ फॉर्म मध्ये मी शेअर केलं होतं ग्रुपवरती. हो का, आता एवढ्यात का सर? एवढ्यात नाही, बरेच दिवस झाले. महिना झाला. सॉरी सर, मला परत शेअर करा का सर प्लीज. तुम्ही त्यावेळेला का नाही बघत? सर मी बघतो तरी पण. बरं ठीक आहे, पाठवतो मी. बघा, पाठवायला काही नाही, पण जे काही एक पाठवलं जातं ना तर ते बघा. तुम्हाला काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे अशातला काही भाग नाहीये. बघा, वाटलं माझ्याकडून नजर चुकीने राहिला असेल नाहीतर मी बघतोच, ऑलवेज बघतो. ठीक आहे, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. हिवारे मॅडम विचारा. नमस्कार सर. यामध्ये आपण हरवलेल्या वस्तूचं पण हे करू शकतो का? हो, करू शकतो. विचारायला आले कोणी तर ते पण सांगू शकतो त्याबद्दल, आणि कालावधी पण सगळं सांगू शकतो. बर. हरवलेली वस्तू ही हरवलेली आहे, चोरी झाली आहे, मिळेल का नाही मिळेल, अपेक्षित राहा किंवा नका राहू, ही सांगतो. बर, धन्यवाद. धन्यवाद. देऊळकर, अनिल देऊळकर विचारा. देऊळकर साहेब. सर ते मेजर आर्कानाबद्दल आपण असं काही पिरियड आणि त्याचं अक्षर सांगू शकाल का? मेजर अर्कानामध्ये जसं आता हँगमॅन हे जे कार्ड विचारलं तर ते मेजर अर्काना मधलंच आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला जो ग्रह इन्क्लूड आहे तर तो त्याच्यामध्ये काही लोक सांगतात की प्लुटो आहे, परंतु तो प्लुटो नाहीये, तो नेपच्यून आहे. तिथे नेपच्यूनचा ज्या वेळेला आपण उल्लेख करतो तर नेपच्यूनचं कारकत्व हे तुम्हाला तिथे गुरुच्या अखत्यारीतून अभ्यासलं पाहिजे. परंतु ह्या प्रश्न जर हे कार्ड आलं, माझा पार्टनर कसा असेल किंवा तुम्ही प्रश्न विचारायचे ज्याच्यामध्ये नाव इन्क्लूड असेल, मी तुम्हाला उत्तर देतो. मला असं मी ऐकलं होतं की ते गुड कार्ड आहे, अंदाज व्यक्त गुडच कार्ड आहे ते. गुड कार्ड म्हणजे तसं गुड कार्ड म्हणजे तसं गुड कार्ड नाहीये. तसं गुड कार्ड आपल्याला नाहीये. प्रॉपर अंदाज व्यक्त न करता येणार. नाही नाही, असं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारा ना, मी तुम्हाला अंदाज सांगतो ना. बघा कसं असतं, काही वेळेला असं सांगितलं यदा कदाचित असं होईल, यदा कदाचित तसं. अरे यदा कदाचित काय, मग काय ज्योतिष आहे का काय, पोपटवाला ज्योतिष आहे का यदा कदाचित? म्हणजे मला कोर्टात यश मिळेल का असं? मला हा मग तिथे कोर्टामध्ये तुमचा खटला जो आहे तो प्रलंबित राहील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःला तुमच्या केसमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं आत्मचिंतन करावं लागेल. तुम्ही कुठेतरी त्या गोष्टीमध्ये फसलेला आहात, कारण त्या माणसाचा एक पाय जो आहे तो बांधून ठेवलेला आहे उलटा आणि तो त्याच्यामध्ये आत्मचिंतन करतो. याचा अर्थ तुम्हाला करण्याची गरज आहे. तर आहे यदा कदाचित तुम्हाला फसवलं असेल, मग यदा कदाचित फसवलेलं नसेल सुद्धा, मग तिथे यदा कदाचितचा अर्थ काय होतो? तसं नाही. यदा कदाचित हा शब्द जेव्हा ज्योतिषी वापरतो तेव्हा तो आपल्या उत्तरावर ठाम नसतो किंवा त्याचे अंदाज चुकलेले असतात, त्याला व्यवस्थित अंदाज बांधता येत नसतो. जर त्याला अंदाज व्यवस्थित बांधता येत नसेल तर तुम्ही काय शास्त्र सांगा. जसं आता तुम्ही कोर्टाचं नाव काढलं, मी तुम्हाला तत्काळ सांगितलं की तुम्हाला तुमच्या खटल्याच्या बाबतीमध्ये प्रलंबित राहण्याचा
रिझल्ट आहे. आणि तुम्हाला स्वतःला त्या बाबतीत आत्मचिंतन करावं लागेल. का आत्मचिंतन करावं लागेल? कारण कार्ड दाखवतंय तुम्ही फसला आहात कुठेतरी, पाय बांधून ठेवला आहे आणि तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल, कारण त्या व्यक्तीचं आभा मंडळ जे आहे, जे मस्तकाच्या मागे आहे, ते दाखवतंय की तो स्वतः गहन चिंतनामध्ये आहे, मननामध्ये आहे. त्यांनी लक्ष एकाग्र केलेलं आहे आणि आभा मंडळ तेव्हाच वाढतात. काही वेळेला असं सांगतो आभा मंडळ ही विद्या आहे. आभा मंडळ विद्या नाही. आभा मंडळ म्हणजे तुमचा ऑरा, साध्या सरळ शुद्ध भाषेत. त्याला हिंदीत आभा मंडल म्हटलं जातं, मराठीत आभा मंडळ म्हटलं जातं, तेजोवलय म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये त्याला ऑरा म्हटलं जातं. ओके, पुढे ओके सर, थँक्यू. बरं, मेटकर मॅडम विचारा. सर, मला विचारायचं होतं की मेजर आणि मायनर हे असं का फरक आहे सर? या कार्ड्स मध्ये काही छोटा मोठा असं काही फरक असतो का सर? छोटा प्रेडिक्शनच्या मोठा नाही. बाबतीत? ह्याच्यामध्ये प्रिडिक्शनच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला त्याला मेजर म्हटलेलं आहे त्यावेळेला मेजरच म्हटलेलं आहे. आता मला एक सांगा, एखाद्या माणसाचा खटला हा कोर्टामध्ये आहे आणि तो त्याच्यामध्ये एखाद्या लोअर कोर्टामध्ये आहे, बरोबर आहे. लोअर कोर्टानंतर त्याला दाद मागण्याची मुभा कुठे आहे? त्याच्यापेक्षा आहे. असणाऱ्या उच्च संस्थेमध्ये आहे. जे उच्च न्यायालय समजा एकदा त्याचा जर सिटी सिव्हिल किंवा त्याच्यामध्ये सेशन्स कोर्टमध्ये असेल तर त्याच्यानंतर तो कुठे जातो? उच्च न्यायालयात जातो. उच्च न्यायालयातून कुठे जातो? तर सुप्रीम कोर्टमध्ये जातो. सुप्रीम कोर्टमधून जर समजा खटला तसाच असेल तर त्याची जी काही मागणी आहे, जसं आपण म्हणतो की बाबा एखादा कोणी गुन्हेगार आहे त्यांनी माफीचा अर्ज राष्ट्रपतींकडे केला होता, ती सर्वोच्च पद्धती आहे. तसंच असतं. पण सर, आपण कार्ड तर सगळे एकत्रच स्प्रेड करतो ना सर कार्ड व्यक्तीसमोर? जरी आपण एकत्र स्प्रेड केले तरी पण तुम्ही बघून थोडीच उचलणार आहे कार्ड की मला आता हे कार्ड उचलायचं बरोबर. आहे, हे मेजर आहे. बरोबर. तुमच्या स्पंदनाने, परमेश्वराच्या इच्छेने आणि तुमच्या नशिबाने, तुमच्या स्पंदनाने जे कार्ड येणार आहे ते तुमच्यावरती परिणामकारक ठरणार आहे. ओके सर, ओके. आणि सर एकच प्रश्न तुम्हाला अजून. माहिती नसतं उचलताना आणि त्या याला सुद्धा माहिती नसतं उचलताना कार्ड की तुम्ही काय कोणतं कार्ड उचलताय. ते काय खुणाखाणा करून ठेवलेल्या नसतात आणि कधीही आपल्या नाही. कार्डवरती अशा काहीतरी खुणाखाणा करून ठेवू नका असं मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे सगळ्यांना समग्र सूचना देतोय की कधीही आपल्या काही लोकांना अशी सवय असते, चांगलं कार्ड आहे त्याला थोडंसं कोपरा दुमडून ठेवा. काय गरज आहे असं काहीतरी वाटत पुन्हा कधीही कोणी. नाही सर, एकच होतं सर, यातनं करिअर पण आपण म्हणजे समजा करिअर विचारायला जर कोणी छोटं जगातला म्हणजे प्रत्येक प्रश्न त्याच्यातून विचारात घेतला जाऊ शकतो. जगातला प्रत्येक प्रश्न. थँक्यू पण सर. प्रश्न ज्या वेळेला तुम्ही विचारणार आहात तो तुमच्याशी संबंधित असणं गरजेचं आहे. तुम्ही रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबद्दल जर विचारणार असाल तर तो त्या गोष्टीशी तुमचा संबंध नाही. ती गोष्ट विचारात घेऊन विचारण्याचा अधिकार जो आहे तो तुम्हाला नाही. काही वेळेला काही सार्वजनिक प्रश्न असतात तर त्या सार्वजनिक प्रश्नांचं देखील तिथे हे करणं योग्य, विवेचन करणं योग्य राहणार नाही. काही वेळेला त्याच्यामध्ये असं बघा कसं असतं की तुम्हाला त्याच्यामध्ये समजा एखादा सार्वजनिक प्रश्न आहे, बाबा तिथे अमुक या जिल्ह्यामध्ये पाणी कधी येईल, तमुक ह्या जिल्ह्यामध्ये वीज कधी येईल, हा सार्वजनिक प्रश्न आहे. तिथे राजकीय इच्छाशक्ती काम करते. तिथे तिथला कार्यकर्ता जो आहे किंवा तिथलं जे नेतृत्व आहे ते काम करते, संस्था काम करते. तो कार्डवरून सुटणारा प्रश्न नाहीये. कारण तुम्ही एक इंडिव्हिज्युअल विचारताय, तुमचा इंडिव्हिज्युअल प्रश्न नाहीये तो सार्वजनिक प्रश्न आहे. त्याला तिथे विचारात घेतलं जात नाही. कधी कधी आपण अशी गल्लत करू शकतो, जातकाकडून होऊ शकतं असं, आपण काहीतरी त्याच्यावरती भयंकर एखादी गोष्ट बोलू शकतो, सांगू शकतो. म्हणून तसं करू नये. म्हणजे तिथे काय होतं समजलं की सर. आपला जो एक अंदाज आहे, आपलं जे उत्तर आहे ते चुकतं आणि ते चुकल्याच्या नंतर ते दूषणशास्त्राला दिलं जातं. कारण त्याच्यावरती एका व्यक्तीचं नशीब जेव्हा त्या प्रश्नाशी निगडीत असतं, एका व्यक्तीचं नशीब त्या प्रश्नाशी निगडीत असतं. माझ्या मुलाला नोकरी कधी लागेल, बरोबर आहे, हा त्या व्यक्तीच्या नशिबाशी निगडीत असलेला प्रश्न. महाराष्ट्रातली बेरोजगारी कधी जाईल हा प्रश्न नाहीये. प्रत्येकाचं शिक्षण वेगळं आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, हा प्रश्न वेगळा आहे. माझ्या मुलाला नोकरी कधी मिळेल हा प्रश्न व्हॅलिड आहे. ओके, क्लिअर मॅडम?
येस सर, येस, परफेक्ट सर. बर, जेजुरी बारभाई मॅडम विचार. बोला. हो, येतोय बोला. काय आवाज तुमचा आवाज एकदम हळू येतोय. मगाशी एकदाच मोठा आला. सर कार्ड मी नवीनच, म्हणजे मला माहिती नाहीये टॅरो कार्ड बद्दल जास्त, पण ते जे विभाग सांगतात ना की मेजर आर्काना वगैरे तर ते तुम्ही एकदा असं सांगितलं तर बरं होईल की 1 ते 10 कार्ड म्हणजे हा विभाग झाला, किंवा 1 ते 20 कार्ड म्हणजे तो विभाग झाला, म्हणजे समजेल असं. जेव्हा मी आता तुम्हाला शिकवायला अजून सुरुवात नाही केली, आता मी फक्त तुम्हाला टॅरो कार्डचं इंट्रोडक्शन जे आहे ते देतोय. नाहीतर मी एवढा वेळ त्याच्यावरती घालवला नसता. आता त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं की मगाशी सांगितलं, तुम्ही आता हे रेकॉर्डिंग मिळेल त्यावेळेला ऐका. 1 ते 10 कार्ड जी आहेत ती मायनर आहेत. 11 ते 14 कार्ड जी आहेत प्रत्येक संचामधली, अग्नी तत्वातली, जल तत्वातली, पृथ्वी तत्वातली, वायू तत्वातली 11 ते 14 कार्ड जी आहेत ती कोर्ट कार्ड आहेत, म्हणजे निर्णयात्मक कार्ड आहेत. बरोबर, म्हणजे 14 गुणिले 4 करा, किती कार्ड झाली? 14 गुणिले 4 56. बरोबर. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 22 कार्ड ऍड करा, किती कार्ड झाली? 78 कार्ड झाली. मग आता 22 कार्डांचा संच आपण वेगळाच सांगितला ना नेहमी, आणि तो 4 का 5 वेळा उल्लेख केला. 22 मेजर कार्ड्स आहेत. त्या 22 मेजर कार्ड्स मध्ये आपल्याला करायचं आहे. आता तुम्हाला हे सांगितलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये असं काही मी कुठलीही गोष्ट ठेवणार नाहीच आहे, आणि मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही व्यवस्थित ऐका. बघा, 1 ते 10 कार्ड ही मायनर कार्ड आहेत. 11 ते 14 कार्ड ही कोर्ट कार्ड आहेत, म्हणजे निर्णयात्मक कार्ड आहेत. प्रत्येक संचामध्ये अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व, पृथ्वी तत्व. बरोबर, 56 कार्डचा संच वेगळा झाला, विषय तो संपला. त्याच्यानंतर तिथे मेजर कार्ड 22 आहेत, संपला विषय. मॅजिशियन पासून सुरुवात होते आणि द फूल नावाचं कार्ड आहे शेवटचं कार्ड. बर, नांगरे साहेब बोला. सर असं लक्षात येतंय की हे कार्ड चा एक छान उपयोग होऊ शकतो की पत्रिका त्याची आहे की नाही, तारीख सांगितलेली पत्रिका करेक्ट करण्याच्या कार्यक्रमामध्ये याचा सुंदर उपयोग होऊ शकतो सर. नाही, पत्रिका करेक्ट करण्याच्या कार्यक्रमात नाही होणार. सांगतो तुम्हाला कसं का याचा उपयोग सांगतो तुम्हाला. पत्रिका करेक्ट करण्याच्या कार्यक्रमामध्ये नाही, पत्रिका करेक्ट करण्यासाठी आपल्याला अंगलक्षणं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाची अंगलक्षणं ही वेगवेगळी असतात. त्याच्या लग्नानुसार, त्याच्या लग्नी असणाऱ्या ग्रहानुसार, त्याच्या चेहऱ्यावरती असणाऱ्या नक्षत्राच्या चिन्हानुसार, त्याच्या चेहऱ्यावरती ज्या 12 राशी आहेत त्यांच्यानुसार हे सगळं त्याच्यामध्ये हे असतं. तो कम्प्लिटली वेगळाच विषय आहे. ते जग वेगळं आहे, हे जग वेगळं आहे, पण सगळ्यांचा संबंध जो आहे तो ग्रहाशी आहे. त्या प्रत्येक शास्त्राचं नेतृत्व तिथे आकाशातले नक्षत्र, राशी आणि ग्रह करत आहे. हा एक भाग आहे. ओके, आता याचा उपयोग तुम्हाला आणखीन कसा होऊ शकतो? समजा एखादी व्यक्ती माझ्याकडे आली, तर त्याला जन्मवेळ माहिती नाही, जन्मतारीख माहिती नाही, परंतु त्याला 10 प्रश्न आहेत. 100 असेनात का? काय फरक पडतो? त्या माणसाचे 100 प्रश्नांना आपण उत्तर देऊ शकतो टॅरो कार्डवर. इथे आपल्याला अशी आवश्यकता नाही की त्याची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्म ठिकाण, तुझी राशी कोणती, तुझं लग्न कोणतं, काय कोणतं, हे करण्याची आवश्यकता नाही. बरोबर आहे, हा त्याचा एक उपयोग आहे. ओके हा ओके. कधी कधी तुम्हाला असंही सांगतो की जेव्हा तुम्ही टॅरो कार्ड पाहता त्यावेळेला समोरच्या जातकाचं नाव पण माहिती असण्याची आपल्याला आवश्यकता, नाव पण माहिती असण्याची आवश्यकता. त्याचं नाव काय आहे, रमेश आहे का सुरेश आहे, आपल्याला काही तरी जे आहे ते, तुझा प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नावरती हे उत्तर आहे. टॅरो कार्ड मध्ये अशी ही सोय आहे. तर तुम्ही म्हणाल की आता समोरचा माणूस कसा ओळखायचा आपण की कसा आहे, काय इंटेन्शनने आलेला आहे. तर टॅरो कार्ड मध्ये अशी एक सोय आहे. जेव्हा मनुष्य समोर येतो त्यावेळेला
तुम्हाला टॅरो कार्ड रीडर म्हणून त्याच्या करता एक कार्ड काढण्याची मुभा आहे. त्यावेळेला म्हणजे त्याच्यामधून तुम्ही सगळे अंदाज लावू शकता की हा माणूस कसा आहे, स्वभावाने कसा आहे, खरा आहे, खोटा आहे, त्याचे प्रश्न काय स्वरूपाचे असतील, गांजलेला आहे, रंजलेला आहे, त्रासलेला आहे का गंमत जम्मत करण्याकरता आलेला आहे, कशासाठी आलेला आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्यावरून काढता येतं. त्याच्यासाठी एक साधी सोपी सिस्टम अशी आहे, जेव्हा जातक येतो त्यावेळेला ते कार्ड शफल करायचे, जी आपली इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेला प्रार्थना करून कार्ड काढायचं आणि समोरचा माणूस कसा आहे याच्याबद्दल मला अवगत करावं अशी प्रार्थना करून ते कार्ड काढायचं. जे कार्ड येईल त्याच्यावरून सांगायचं. आता तुम्ही कोणी ज्यांना कार्ड माहिती आहे त्यांनी सांगा मला कुठलं कार्ड, मग मी सांगतो स्वभाव कसा असेल. द फूल म्हणजे तो माणूस अतिशहाणा असेल, दुसऱ्याचं कमी ऐकणारा असेल, त्याला तुम्ही कितीही सूचित केलं तरी सुद्धा तो आपल्याच धुंदीत चालणारा असेल, त्याला त्याचे विचार विचित्र पद्धतीने मांडण्याची आणि त्याच्या विचारांशी तो स्वतः संलग्न असेलच, विचित्र पद्धतीने मांडण्याची सवय असेल आणि त्याच्या विचारांशी तो स्वतः संलग्न असेल किंवा त्याच्याशी सहमत असेल असंही सांगता येणार नाही. तो आपल्याच धुंदीत आपल्याच तंद्रीत वावरणारा काम करणारा माणूस आहे. कितीही कोणी सूचित केलं तरी त्याचा ऐकणारा माणूस नाही आणि कधी ना कधीतरी हा माणूस अशा पद्धतीने फसला असेल कुठेतरी, पडला असेल कुठेतरी, त्याला त्याच्या मूर्खपणाची जाणीव न झाल्यामुळे, त्याला त्याच्या चुकीच्या निर्णयांची जाणीव न झाल्यामुळे फसलेला माणूस आहे. आणि तो त्याच्या बोलण्यामधून तुम्हाला त्याच्या फसगतीची कथा, त्याच्या अतिशहाणपणाची कथा आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचं जे काही एक प्रचिती आहे त्याची प्रचिती जी आहे ती तुमच्या समोर तो आणून देणार. आपल्याला त्याचा इन्सल्ट करायचा नाहीये, लक्षात घ्या. आपल्याला अधिकार नाही कुणाचा अपमान करायचे, परंतु त्याची जी काही क्षमता आहे, त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे, त्याचं जे काही नेचर आहे हे तुम्हाला लगेच जाणता येतं काय आहे. ओके, म्हणजे सर हे कार्डचं नाव द फूल आहे पण समोरचा अतिशहाणा आहे आणि त्याच्यामुळे गोत्यात आलेलं आहे. अतिशहाणाच द फूल असतो ना, म्हणून तर आपल्याकडे आणि आपल्या पूर्वजांनी म्हण करून ठेवलेली कार्ड आहे. आपल्याला सांगून टाकतं. आपल्या पूर्वजांनी म्हण पण चॅरियट कार्ड आलं तर चॅरियट कार्ड म्हणजे फिरतीचा माणूस. पहिला ह्याच्यावरती बोलूया, आता नाही फिरतीचा माणूस असं नाही, आता पहिला ह्याच्यावरती बोलूया. असं आहे, आपल्या पूर्वजांनी म्हण करून ठेवलेली आहे नाही, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बैल रिकामा म्हणजे काय, बैल का उपाशी असतो का नाही, त्याचा बैल मस्तपैकी रवंत करत बसले असतो, आरामात चारा खात बसले असतो आणि हा माणूस नांगर ओढत बसलेला असतो. असं आहे. अरे आहे ना बाबा बैल, बैलाला नांगराला जाऊ. तर तसे हे असते. आपल्याला अंदाज चॅरियट कार्ड, आता तुम्ही जसं चॅरियट कार्ड म्हणा, चॅरियट कार्ड मध्ये हे चंद्राचं कार्ड आहे आणि त्याच्यावरती जो मनुष्य रथामध्ये बसलेला आहे आणि त्या माणसाच्या तिथे अंगावरती जो पोशाख आहे तो कसा पद्धतीचा पोशाख आहे, एखाद्या सेनापतीचा, एखाद्या राजाचा किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीचा पोशाख आहे आणि तो त्याच्यामध्ये चंद्राचा असल्यामुळे हा मनाचा राजा आहे, मनाचा राजा आहे, दिल का राजा आहे. आणि मग तो त्याच्यामध्ये आपल्या मनाचं ऐकणार आहे, स्वतःचे निर्णय भावनात्मक दृष्टीने आणि त्याच्यामध्ये आपल्या मनाला पटणारे निर्णय घेणारा आहे आणि तो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भ्रमंती मध्ये विश्वास ठेवणारा आहे किंवा भ्रमंती करणारा आहे. लोकांशी एकरूप होऊन, लोकांशी समरस होऊन, लोकांशी गाठीभेटी घेऊन, आपल्या राहत्या घरापासून दूर जाऊन तिथे तो त्याचा कार्यभाग साधणारा आहे किंवा त्याचं कार्य करणारा आहे. हा तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येऊ शकतो. आणि तो मनुष्य मनमिळावू आहे, जरी तो त्याच्यामध्ये काही 2-4 गोष्टी अतिरिक्त बोलत असला तरी सुद्धा तो मनाने तिथे कुठल्याही तऱ्हेने असं किलमिश ठेवणारा नाही आणि त्याची इच्छा कशी आहे पुढे पुढे जावं, त्याची इच्छा मनामध्ये अशी असेल की पुढे पुढे जावं. या एका कार्डवरून जरी तुम्ही त्याला दनादन असं भविष्य सांगितलं ना तरी तो मनुष्य दुसरीकडे कुठे जाणार नाही. कार्ड बघा, क्या बात आहे. म्हणजे एवढं सगळं सांगता येतं काय नाही कार्ड. सांगता. येस, बिलकुल सगळं सांगतायत. बरं, एक मिनिट मॅडम, आता लेले मॅडम थांबा जरा. तर 2 लोकांनी हात वरती केलेला, जरा थांबा. गोसावी साहेब विचारा, त्यांनी ज्याने हात वरती केला पहिला त्यांनी. सर, आता तुम्ही ते ऋतुमानानुसार आपण त्यांना वेळ सांगू शकतो किंवा तारखा वगैरे सांगू शकतो आणि दिवसात जर सांगायचं असेल तर मग कसं आपल्याला सांगता येईल? एका दिवसात घडणारी घटना आहे, एका दिवसात घडणारी घटना आहे, त्याचं प्रेडिक्शन कसं द्यायचं त्याला?
बरं, आता एका दिवसात घडणारी घटना म्हणजे त्याचा प्रश्न तसा असला पाहिजे. त्याचा प्रश्न तसा असला पाहिजे. समजा तुम्हाला वाटतंय की आता एका दिवसात घडणारी घटना आहे. कार्ड कोणतं आलंय त्याच्या कार्डच्या तीव्रतेवरती ती गोष्ट अवलंबून आहे आणि तुमच्या अंतर्मनाची शक्ती त्याच्यासाठी काम करते. इथे कार्ड मध्ये कुठलीही गोष्ट अशी लिहिलेली नसते 1 दिवस 2 दिवस 4 दिवस 10 दिवस. त्याच्यामध्ये जर समजा द मॅजिशियन नावाचं कार्ड आहे, एखाद्या व्यक्तीने विचारलं माझं अमुक एक काम अडकलेलं आहे आणि ते अशा अशा सरकार दरबारी अडकलेलं आहे आणि त्याचा निर्णय जो आहे तो कधी लागेल, पण त्याच्या बाबतीमध्ये काही पुढे सरकत नाहीये कामकाज, तर कधी होईल. तर त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे जेव्हा कधी तुम्ही तिथं जाणार आहात लवकरच तुमचं काम मार्गी लागेल, पण जेव्हा कधी तुम्ही तिथं जाणार आहात त्यावेळेला साम दाम दंड भेद या चारही नीतींचा वापर करा, तुमचं काम नक्की होईल. गोड बोला, बुद्धिमत्तेने काम करा. जिथे सामोपचाराची भाषा हवी तिथे सामोपचाराची भाषा करा, जिथे कायद्याची भाषा हवी तिथे कायद्याची भाषा करा, जिथे थोडीशी दटावणी हवी तिथे दटावणी करा आणि जिथे तुम्हाला थोडंसं वजन ठेवावं लागेल तिथे वजन ठेवा. तुमचं काम होऊन जाईल आणि हे तुमचं काम जे आहे हे काम या एका आठवड्यामध्ये पूर्ण होईल अशा तऱ्हेने तुम्हाला तिथे सांगणं आवश्यक आहे. काय काय आलं, कोण बोलतंय? बर, गोसावी साहेब बोला. मला असं म्हणायचं आहे, तर समजा तुम्ही माझ्याकडे 1 वाजता येत आहे आणि 3 वाजले तरी तुम्ही आले नाही, मग किती वाजेपर्यंत पोहोचाल किंवा येणार का नाही असं पाहता येतं त्याच्यावरून? बरं, आता साधी गोष्ट, आता फोन आहे, फोन करून आपण विचारू शकतो, बरोबर आहे. दुसरा भाग असा आहे की समजा तिथे तुम्हाला असं पाहायचं असेल टॅरो कार्डवर तुम्हाला एक व्यक्ती भेटायला येणार आहे आणि ती फोनच उचलत नाही, ती येणार आहे का नाही येणार, तुम्ही मला कार्ड सांगा, मी तुम्हाला सांगतो. कार्ड सांगा. सर याच्यातलं 0 पासून सुरुवात आहे, मला काहीच कल्पना नाही. बरं ठीक आहे, चालेल. ठीक आहे, आपण असं समजूया की द कार्ड आहे ते 2 ऑफ पेंटॅकल्स आहे. मी जाणून बुजून घेतलंय कार्ड, मी काय असं हे नाही, जाणून बुजून कार्ड घेतलं. तर असं समजा की ही व्यक्ती जी आहे ती बनावट व्यक्ती आहे, बंडल व्यक्ती आहे. इसकी टोपी उसके सर उसकी टोपी इसके सर करणारी आहे. कारण ते कार्ड आहे ना ते जगलरचं कार्ड, जे जगलिंग करणारं कार्ड आहे. त्याच्या हातामध्ये ना अशी 2 नाणी आहेत आणि ती 2 नाणी त्यांनी बांधून ठेवले, एक या हातात आहे एक या हातात आहे. तो त्याचं बॅलन्सिंग करण्याचा नाही तर त्याला असं खेळण्याचा असा सीसॉ सारखं कसं खेळतो तसा तो प्रयत्न करतो आणि अशा वेळेला ती व्यक्ती जी आहे ती विदूषकासारखा पोशाख करते. अशा वेळेला ही व्यक्ती तुमच्याकडे येण्याचं फक्त सांगेल की मी येतो 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 आणि तुम्हालाच हुलकावणी देत राहील. तुम्ही विचारामध्ये हा कधी येतोय, हा येईल का नाही येईल, आज येईल का उद्या येईल, अशा विचारांमध्ये तिथे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की हा व्यक्ती जगलर आहे, हा व्यक्ती आपल्याला बंडलबाजी करून बनवणारा आहे. आपण लहानपणी म्हणतो ना का या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणार, तसा आहे. ओके ओके. तशा पद्धतीचा माणूस आहे. तिथे तुम्हाला लगेच निर्णय दिला पाहिजे. समजा कार्ड असं आलं 5 ऑफ वँड्स कार्ड आलं. हा व्यक्ती सध्या काहीतरी संकटात फसलेला आहे, काहीतरी त्याच्यामध्ये वादविवाद किंवा तत्सम काही गोष्टींमध्ये फसलेला आहे आणि त्या कारणामुळे येऊ शकत नाहीये. तर त्या वेळेला तुम्ही तसा निर्णय देऊ शकता. त्यावेळेला जगलरचं कार्ड आलं लक्षात. ओके सर, धन्यवाद. तुम्हाला इथे बघा मी लॉजिक जे आहे लॉजिक आपल्याला व्यवस्थित वापरता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही कुठलं कार्ड सांगा त्या कार्डचं लॉजिक कसं लावायचं कसं वापरायचं ते आपल्या मस्तकात हवं. इथे काम कोण करतो तर बुध ग्रह काम करतो. बुध ग्रह काम करतो आणि तिथे प्रत्येक वेळेला असं नाही की बुध ग्रह हा तुमचा अमुक एका राशीत असेल तरच चांगला, कन्येचाच बुध चांगला, मिथुनेचाच बुध चांगला नाही, कर्केचा बुध फार इमोशनल असतो नाही, अशा भ्रमात राहू नका. कर्केचा बुध फार इमोशनल असतो असं नाहीये. तो कुठे आहे, कोणत्या नक्षत्रात आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याची कधी कधी एखाद्या ग्रहाची बुध हा जो ग्रह आहे बघा, मंगळ हा रणनीतिकार आहे, तो रणनीती आखणारा आहे.
ऍक्च्युअल रणांगणामध्ये काय करायला पाहिजे. बुध हा कूटनीती तज्ञ आहे. बुधाकडे कूटनीती असते. तिथे तुमचे विचार व्यक्त कसे करावेत, किती करावेत, कधी करावेत हे आपल्या डोक्यात पाहिजे. ओके ओके सर. गोसावी सर. बरं, दुसरं कोण आहे? सांगवी साहेब बोला. तर आपण एखादा माणूस आपल्याकडे टॅरो कार्ड बघायला आला आणि त्याच्याकडं आपण एक कार्ड काढलं आणि ते कार्ड जर टॉवर आलं तर काय? असं आहे की त्या व्यक्तीला त्याच्या घरामधून किंवा तो जे जे जिथे असेल, जिथे वास्तव्य करत असेल किंवा ज्या ठिकाणी तो तिथे असेल किंवा त्याच्या जीवनामधून त्याला कुणीतरी बेदखल करत आहे किंवा दुसऱ्या कुणीतरी त्याला आपल्या जीवनातून बेदखल करत आहे. हा सगळ्या गोष्टी सोडून किंवा याला कुणीतरी हाकलून दिलेला आहे किंवा हा सगळ्या गोष्टी सोडून तिथे दुसऱ्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मग त्याची समस्या त्याच्या वास्तव्याबद्दलची देखील असू शकेल. हे तुम्हाला त्याच्यामध्ये ओळखता आलं पाहिजे. कधी कधी अशा माणसाची मनस्थिती जी आहे ती सगळ्या गोष्टी सोडून देण्याची मनस्थिती किंवा त्याला कुणीतरी बेदखल करताय अशा तऱ्हेची मनस्थिती जी आहे ती तिथे तयार होते. कारण टॉवर कार्ड आहे त्याच्यामध्ये मंगळ आणि प्लुटो असा 2 ग्रहांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. आणि मंगळ आणि प्लुटो ही 2 ग्रह कसे आहेत तर मंगळ ही स्फोटक आहे आणि प्लुटोचं कारकत्व जरी पूर्णपणे सगळ्यांना माहिती नसलं तरी सुद्धा त्याला स्फोटकतेचं जे काही एक हे आहे ते कारकत्व त्याला दिलेलं आहे. आणि ते कार्ड कसं आहे की टॉवर कार्ड आणि त्याच्यामधून त्याचं त्या घराची चप्पलच उडालेली आणि त्याच्यामधून सगळी लोक दनादन बाहेर फेकली जात आहेत. आगींचे लोळ बाहेर येत आहेत. म्हणजे काहीतरी संकटग्रस्त व्यक्ती आहे. त्याला कुठून तरी बेदखल केलं जात आहे, कुठून तरी त्याला बाजूला केलं जातं. त्याच्या जीवनामध्ये काहीतरी भयानक गोष्टी घडलेल्या आहेत हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. तो प्रचंड मनस्तापामध्ये प्रचंड तणावाखाली जगतोय मनुष्य आणि त्याला कुठली तरी गोष्ट सोडून जाण्याची किंवा सोडून देण्याची मजबुरी त्याच्यावरती लादलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. थँक्यू सर. धनंजय मॅडम विचारा, बोला. आता आपल्याला कार्ड्सवरनं प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण मग ह्या कार्डच्या रेफरन्सनी काही रेमेडी देऊ शकतो का आपण सर? बरं, रेमेडीज आपण त्याला देऊ शकतो आणि त्या रेमेडीज ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्याकडे रेमेडीज हा कुठल्याही या संबंध शास्त्रामध्ये वास्तुशास्त्र असो, ज्योतिष असो, टॅरो असो, कुठल्याही शास्त्रामध्ये रेमेडीज हा पार्ट जो आहे तो त्या शास्त्राचा भाग नाहीये. लक्षात घ्या. बघा मी काय म्हणतो व्यवस्थित लक्षात घ्या. हा त्या मूळ शास्त्राचा भाग नाही. रेमेडीज हा तंत्र पद्धतीतला भाग आहे. बर. मग आता ज्या वेळेला तिथे एखादी व्यक्ती संकटग्रस्त आहे आणि ती तुमच्याकडे आलेली आहे, त्याचं कार्ड तुम्ही काढलं, कार्ड निगेटिव्ह आलं तर त्यांनी तुम्हाला विचारलं की याच्यावर तुम्ही काय उपाय योजना करू शकतो. जसं आता सांगवीकर साहेबांनी सांगितलं की टॉवर कार्ड. आता तिथे प्रश्न जो आहे तो प्रॉपर्टीच्या संबंधितला, घराच्या संबंधितला, वास्तव्याच्या संबंधितला, त्याच्या स्वत्वाच्या संबंधितला प्रश्न आहे. अशा वेळेला त्या व्यक्तीला तणाव आणि कठीण परिस्थिती ह्या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागतो. तणाव म्हणजे मानसिक तणाव आला आणि कठीण परिस्थिती म्हणजे भौतिक जीवनातली कठीण परिस्थिती आली. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी निगडीत आहेत. अशा वेळेला तुम्हाला त्याला पहिल्या स्तरावरचा उपाय म्हणजे मंगळ ग्रहाचा जप देणं गरजेचं आहे. कारण मंगळ त्याचं वास्तव्य आणि त्याची हिंमत वाढवण्याचं काम करेल. वास्तव्य फिक्स करणं आणि त्याची हिंमत वाढवणं. प्रॉपर्टीच्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर त्याच्या बाबतीमध्ये तिथे त्याचे प्रश्न मार्गी लागणं किंवा त्याला जर समजा तिथे कोणी त्रास देत असेल तर त्यातला मंगळासारखा ग्रह जो आहे तो शत्रूला 2 हात करू शकतो एवढी त्याची शक्ती तयार होते किंवा त्याची मानसिकता तयार होते. त्यानंतर त्याच्या मानसिकतेला बळ देण्याकरता तुम्हाला तिथे चंद्राचा उपाय देणं म्हणजे चंद्रग्रहाचा जप देणं गरजेचं आहे. आता याच्या पलीकडचे जे उपाय आहेत ते जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते नक्की देऊ शकता. आता उपायांमध्ये स्तर आहेत. वाटेल तसे उपाय वाटेल त्यांनी देऊन चालत नाही. तिथे कधी कधी जातकालाही त्रास होऊ शकतो आणि कधी आपल्यालाही त्रास होऊ शकतो. आपण त्याला काहीतरी भलतसंत सांगायचं की आपण कुठेतरी वाचलेलं असतं की अमुक एक गोष्ट कर, अमुक एक गोष्ट कर, हे कर, ते कर, आपण त्याला सांगितलं आणि त्याच्यानंतर जर समजा त्याची तिथे काही आणखीन अन्य मार्गाने तिथे कुचंबना व्हायला लागली, त्याला त्रास व्हायला लागला, मग काय करणार? अशा वेळेला
तिथे आपल्याला तो एक उपाय जो आहे तो व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो उपाय प्राथमिक स्तरावरचा हा उपाय आहे. याच्यामध्ये तिथे असं सांगितलं जातं, हे जर म्हणजे ह्या शास्त्रावरती परदेशी शास्त्र असा जो काही शिक्का आहे तर त्याच्यामुळे काय सांगितलं जातं की याच्यामध्ये क्रिस्टल सजेस्ट केलं जातं. बरोबर आहे. तर क्रिस्टल मध्ये बऱ्याचदा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज भिन्न भिन्न आहेत. मग दरवेळेला क्रिस्टल ठेवून समस्या सॉल्व्ह होईल, दरवेळेला त्याच्यामध्ये क्रिस्टलच्या किंवा रत्नांच्या माध्यमातून समस्या सॉल्व्ह होईल का? पण तुम्ही जे काही उपाययोजना सांगणार आहात तर त्या उपाययोजनांमध्ये तुम्हाला प्राथमिक स्तर जो आहे तो जपाचा आहे, दुसरा स्तर जो आहे ग्रहांच्या जपाचा आहे, दुसरा स्तर जो आहे त्याची जी अधिपती देवता आहे त्याचा आहे, आणि खूप तिसरा छान सांगितलं सर. आणि त्याच्यानंतर तो तिसरा भाग जो लॉजिक आहे छान कळलंय. थँक्यू. त्याच्यानंतरचा जो एक भाग आहे तो कुठे येतो तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला त्या रत्नांच्याकडे किंवा त्याच्यामध्ये क्रिस्टल्स हा जो भाग आहे त्याच्यामध्ये येतो. मग जर तुम्हाला त्यातलं ज्ञान असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकता. मी काय म्हटलं बघा, मी शब्द जाणीवपूर्वक वापरला की उपाय हा तंत्रामध्ये येतो. तुम्हाला तंत्र किती अवगत आहे. जसं बीएसटी आपल्याकडची लाईट ऑफ झाल्याच्या नंतर तिथे बीएसटी वाले येतात आणि मग ते बीएसटी वाले सांगतात केलेले नाही, हे काम काय आमचं नाही, हे अमुक एका डिपार्टमेंटचं काम. कारण त्यांच्यामध्ये पण हायरार्की आहे, हे काम आम्ही नाही सॉल्व्ह करू शकत, इथे बिघाड झालेला आम्ही नाही करू शकत. तर त्याच्यासाठी ते बीएसटीचं दुसरं डिपार्टमेंट आहे. मग ते जे काही बीएसटीचं दुसरं डिपार्टमेंट येतं त्यांच्याकडे ती शक्ती आहे की ते लोक ते करू शकतात, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे. जे आपल्याकडे असेल ते आपण तिथे त्याला प्रोव्हाइड करावं. समजा आता एखाद्याचा असा प्रश्न आहे शत्रूच्या बाबतीत, बरोबर आहे, त्याला जर मला तरी असं विचारलं तर मी त्याला सांगेन की बाबा तू तिथे मंगळ ग्रहाचा जप कर, राहूचा जप कर. तिथे राहूचा संबंध नाही तरी सुद्धा मी त्याला सांगेन की राहूचा जप कर, कारण मला माहिती आहे की राहू ग्रहाचा जप केल्याच्या नंतर तिथे त्याच्या शत्रूला तो थोपवून धरू शकेल, त्याच्या शत्रूला तिथे तो शांत करू शकेल. किंवा त्याच्या पलीकडचा जर आपल्याला एखादा उपाय माहिती असेल तोही त्याला आपण सांगू शकतो. पण त्या उपायाची जबाबदारी घेणं हे आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर त्याला उपाय द्यायचा आणि नंतर तो जर डळमळीत झाला तर मग काय करणार असं. आपण पण डळमळीत होईल. मला कसं असतं, थँक्यू. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण एखाद्याला सांगतो ना, अरे काय चिंता करू नको, बिंदास तुझा काय झालं तर मी आहे इथे बसलो, असं जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला समजा तिथली लोक जी आहेत ती जी काही 4-10 लोक असतील ती त्याच्यावरती भारी पडली, ती येणार कुठे, तो घेऊन येणार तुमच्याकडे. ठीक, तुम्ही सक्षम पाहिजे ना, नाहीतर त्यालाही चोपटतील आणि आपल्यालाही चोपटतील, मग काय करायचं असा भाग असं. ठीक आहे, म्हणजे हे एक साध्या सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक आहे. लॉजिक खूप छान कळलं. बर धन्यवाद. बर, बोला आणखीन काय, बोला. मागरायच्या मॅडम विचारा. सर पेज ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे काय? पेज म्हणजे काय, पेजचा अर्थ आहे, माईक बंद करा. पेजचा अर्थ असा आहे, माईक बंद करा. पेजचा अर्थ असा आहे की निरोप पोहोचवणारा निरोप्या, निरोप पोहोचवणारा निरोप्या. पेज किंवा एखादा संदेश घेऊन येणारा किंवा त्याच्यामध्ये कमी वयामध्ये जो काही प्रगती करणारा जो जे काही हे आहे कुमारवयीन जी काही अवस्था आहे त्याच्यामध्ये प्रगती करणारा किंवा त्याच्यामधून आपल्या बुद्धिमत्तेने किंवा ऊर्जेने किंवा योजनांच्या अंतर्गत किंवा भावनिकतेने काम करणारा. तर तिथे जर समजा सॉवर्ड्सचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तर तो त्याच्यामध्ये पेज ऑफ सॉवर्ड्स म्हणजे बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काम करणारा असा त्याचा अर्थ होतो. पेज हा जो शब्द आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा पेजर वगैरे ही संकल्पना माहिती आहे की पेजर म्हणजे तो निरोप पोहोचवणारा आहे किंवा एखाद्या गोष्टीचा तुमच्यापर्यंत संकेत घेऊन येणारा किंवा संकेत पोहोचवणारा असा त्याच्यामध्ये हे होतो. आणि त्याच्या संदर्भातला कुठलाही जर प्रश्न आला असेल तरी सुद्धा तो त्याच्यामध्ये पॉझिटिव्हच तुम्हाला सांगितला पाहिजे, कारण ते कार्डच पॉझिटिव्ह आहे.
सर आणि असं एक कार्ड आहे की ज्याच्यावर एक माणूस पूर्ण पडलेला आहे आणि त्याच्यावर ते एरोज आहेत हे अरोज नाही, त्याच्यावरती 10 तलवारी खुपसलेल्या आहेत त्याच्या पाठीमध्ये. हा तलवारी हा 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 तर व्हॉट डज दॅट इज कम्प्लिटली ऑपोजिट नो. कम्प्लिटली अपोजिट आहे. मग ते कार्ड आहे 10 ऑफ सॉवर्ड्स कार्ड आहे, विश्वासघाताचं कार्ड आहे. अच्छा. बोला बोला. बरं, आजचं जे काही इंट्रोडक्शन लेक्चर आहे तर त्या एक मिनिट साहेब सांगू साहेब. इंट्रोडक्शन लेक्चरच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी आज ऍक्च्युली कार्ड घेण्याच्या इराद्यामध्ये होतो, परंतु तिथे तुम्हाला पूर्ण कल्पना दिल्याखेरीज तसंच कार्डला डायरेक्ट सुरुवात करण्याची माझी काही इच्छा नव्हती, म्हणून मी काय तसं केलं नाही. पण भले त्याच्यामध्ये एक लेक्चर केलं नो प्रॉब्लेम, तुम्हाला व्यवस्थित कळणं गरजेचं आहे. तुम्हाला संकल्पना जर व्यवस्थित कळली तर पुढच्या सगळ्या गोष्टी शिकायला मजा येईल. जेव्हा प्रत्येक कार्ड तुमच्या समोर येईल, प्रत्येक कार्डच्या माध्यमातून आपण पुढच्या गोष्टी हे करू, तेव्हा तुम्हाला आणखी त्याच्यात मजा येईल शिकायला. बोला सांगितलं साहेब, बोला. तर असा एखादा काही चार्ट बनवू शकतो का की ज्या कार्डवर कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे किंवा कुठल्या राशीचा प्रभाव आहे असं सगळ्यांना माहिती होईल? आता तो चार्ट बनण्यापेक्षा जेव्हा जेव्हा मी तुम्हाला आता सांगेन, जेव्हा जेव्हा एक कार्ड आपल्या समोर येणार आहे त्या वेळेला मी त्या राशीचा उल्लेख करणार, त्याच्यानंतर त्याच्यावरती अंमल असलेल्या ग्रहाचा उल्लेख करणार. सिंपल आहे. आणि तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहे, म्हणजे तुम्ही ते पेपरवरती आपलं आपलं लिहून घेऊ शकता. ज्याला जे वाक्य पाहिजे ते त्याच्या भाषेत लिहून घेऊ शकतो. समजा आता त्याच्यामध्ये कुठलं कार्ड आलं, असं समजूया की एस ऑफ पेंटॅकल कार्ड. एस ऑफ पेंटॅकल कार्ड आलं, कार्ड पॉझिटिव्ह आहे, कार्ड वृषभ राशीचं आहे. वृषभ राशीचं कार्ड म्हटल्याच्या नंतर शुक्राचा अंमल आला. सिंपल आहे. सर थँक्यू. नांगरे साहेब विचारा. नांगरे साहेब विचारा. हा सर. हॅलो. हा सर. सर आता तुम्ही ग्रहांचं कॉम्बिनेशन आहे कार्ड बरोबरच, हे आपलं इंडियन व्हर्जन आहे ना, ओरिजिनल तर ह्याच्यात ग्रह तर नसतीलच का नाहीये? रोमन जी पद्धती आहे त्या रोमन पद्धतीमध्ये जेव्हा मंगळ आकाशामध्ये दिसायचा, सगळे ग्रह हे दक्षिणेकडेच दिसतात आकाशामध्ये, जेव्हा मंगळ आकाशात दिसायचा तर त्यावेळेला ते लोक युद्धाची सुरुवात करायचे नाही का. मग आता त्याच्यामध्ये रोमन शास्त्र जे आहे त्या रोमन शास्त्रामध्ये देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गॅलिलिओने शोध लावला वगैरे वगैरे, हे आपल्याला इतिहासात सांगितलं जातं. परंतु आपल्याला असं कधी सांगितलं जात नाही की व्यासमुनीने आधीच लिहून ठेवलं होतं, धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभ कुमार शक्ती हस्तमच्या मंगल प्रणमान्य. धरणीच्या गर्भातून जन्म झालेला मंगळासारखा ग्रह हा प्रचंड शक्तिशाली आहे आणि त्याच्या अखत्यारीत असलेला जो मनुष्य आहे त्याच्या हातामध्ये, तो म्हातारा झाला तरी सुद्धा त्याच्या हातामध्ये कुमारवयीन मुलासारखी शक्ती असते. हे आपल्याला पहिल्यापासूनच सांगितलेलं आहे, पण ते आपल्याला जर सांगितलं नाही आपल्याला कळणार कसं हा भाग. आणि जगामध्ये अशा किती संस्कृती आहेत की ज्या खूप पुरातन आहेत. बघा, प्रत्येक संस्कृतीने, प्रत्येक देशाने, प्रत्येक भूभागामध्ये आपल्याला स्वतःला अतिशय उत्तम पद्धतीने काही गोष्टी कळाव्या आणि त्याच्यामधून आपलं जीवन सुखसोयीने मुक्त व्हावं, आपल्यावरची संकट ओळखता यावी किंवा आपल्या संकटांची एक उपाययोजना जी आहे संकटांवरची ती आपल्याला कळावी. याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या उपासना पद्धतीमधून आणि आपापल्या संस्कृतीनुसार त्याच्यावरती उपाययोजना शोधण्याचं कार्य केलेलं आहे. तसं तिथेही झालेलं आहे. पण ज्या वेळेला मी तुम्हाला जसं पहिल्याच वेळेला सांगितलं की जेव्हा तुम्ही कुठलंही शास्त्र अभ्यासण्याचा प्रयत्न करा त्यावेळेला तिथे सगळ्यात पहिल्यांदी ग्रह, राशी या गोष्टींचा जेव्हा अंमली येतो त्यावेळेला तिथे तुम्हाला त्याचा वापर करणं अनिवार्य आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला उत्तर मिळतं. आता अग्नितत्व म्हटल्याच्या नंतर इथे तुम्हाला अग्नितत्व म्हटल्याच्या नंतर अग्नितत्वच अभ्यासलं पाहिजे. अग्नितत्वामध्ये कोण येतं? मंगळ येतो, सूर्य येतो, गुरु येतो, सिंह राशी, मेष राशी, धनु राशी येते. त्याचाच अभ्यास केला पाहिजे. आता त्या लोकांनी त्याचा अभ्यास केला का? पण त्या लोकांना सुद्धा ग्रह माहिती आहे.
रोमन लोकांना ग्रह माहिती आहे. रोमन लोकांनी शुक्र, मंगळ या सगळ्या ग्रहांची पूजा किंवा त्या सगळ्या ग्रहांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आहेत उपासना पद्धतीमध्ये त्या केलेल्या आहेत. नाही असं नाही. आपण जर तो इतिहास वाचला तर जसं आपल्याकडे आपण तर तुम्हाला नांगरे साहेब माहिती आहे का, इवल आय नावाचा एक स्टोन येतो, इवल आय. नाही 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 इवल आय नावा तो ऍक्च्युअल काचेचा असतो. नाही सर मी सांगतो मी तुम्हाला की तो ऍक्च्युअल काचेचा असतो. आपल्याकडे जो बनवला जातो तो ओरिजिनल नसतो. इवल आय हा आपल्याकडे ओरिजिनल मिळत नाही. परंतु त्याची खरी स्टोरी अशी आहे इवल आयची की वाईट नजरेपासून, इवल म्हणजे काय, नकारात्मक शक्ती, साध्या भाषेत नकारात्मक शक्तीपासून वाचवणारे नजर, इवल आहे. मग त्याला काय नाव दिलं, इवल आहे. भूताचा डोळा, कोणाचा राक्षसाचा डोळा, अमक्याचा डोळा, तमक्याचा डोळा, काहीतरी दिलेला आहे. युरोपमध्ये अमेरिकेला स्वतःची संस्कृती नाहीये. युरोपमध्ये आपल्या सारखी पुरातन आणि प्रगल्भ संस्कृती नसली तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये काही संस्कृती उपलब्ध होती आणि त्याच्यानुसार त्यांच्याकडे एक जी देवता आहे, देवी आहे गॉडेस, त्या देवीचे डोळे इवलायचे आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे ते बाळ जन्माला येतं किंवा त्यांच्याकडे एखादी बाधित व्यक्ती असते, ते लोक सुद्धा बाधा वगैरे या सगळ्या गोष्टी मानतात, कारण होता त्या जगामध्ये असतात, आहेत तर होणारच ना. तर त्यावेळेला ते लोक त्या देवीच्या समोर त्या व्यक्तीला घेऊन जातात. घरात एक बाळ जन्माला आलं, त्याला त्या तिथे देवीच्या समोर, त्या गॉडेसच्या समोर घेऊन जातात. त्याला तिथे ठेवलं जातं, समोर त्या देवीच्या नजरेसमोर ठेवलं जातं. तिच्या नजरेने त्याच्यामध्ये जे काही दोष असतील, ज्या काही बाधा असतील, त्या दूर होण्यासाठी त्यांच्या पद्धतीने काही सोपस्कार केले जात असतात. हे करतात, हे आहे हे असं. आणि तिथे काय माहितीये का, की तिथे त्याच प्रांतामध्ये, मी काही हे युट्यूबवरती पाहिलेलं आहे पहिलाच. दुसरा भाग असा आहे की जो व्यक्ती तिथं जाऊन आला त्याच्याशी चर्चा केलेली आहे, मी काही जाऊन नाही. आता तिथे एक भाग असा आहे की घुबडाचं चित्र असलेलं तिथे, किंवा घुबडासारखं एक हे असलेलं, इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का सर. माझा? एक 2 सेकंदासाठी ब्रेक झाला होता, 2 सेकंदासाठी. काय प्रॉब्लेम नाही. घुबडाचं जे काही चिन्ह असतं, तर घुबड हे आपल्याकडे अलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी, तिचं प्रतीक मानलं जातं. आणि तंत्रविद्येमध्ये घुबड या पक्षाचा किंवा त्याच्या पिसाचा वगैरे वापर करून अलक्ष्मीकडूनच लक्ष्मी मिळवली जाते. त्या आपल्याकडे वेगळंच एक पद्धती आहे, त्याच्यामध्ये भारत उजवाचा नाही त्याच्यामधलं हा एक भाग. पण त्यांच्याकडे त्या प्रतीकाला तिथे ते 2 डोळे लावलेले आहेत घुबडाला, आणि त्याच्या समोर ते ठेवलं जातं, किंवा त्या देवीच्या समोर तिथे ठेवलं जातं, किंवा त्याच्या गळ्यामध्ये तसा तऱ्हेचा जो काही एक बनावट जो स्टोन आहे तो धारण केला जातो. हा भाग हा कम्प्लिटली सिंथेटिक आहे, काचेचा असतो. हल्ली आपल्याला गाड्यांमध्ये तो असा बराच लटकवलेला पाहायला मिळतो, सगळ्या गाड्यांमध्ये लटकवलेला असतो. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी संस्कृतीने जन्म घेतलेला आहे. प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीमध्ये त्या त्या उपासना पद्धतीमधून मनुष्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याच्यामधून काही विद्यांचा जन्म झालेला आहे, काही उपाययोजनांचा जन्म झालेला आहे, आणि त्याच्यानुसार पुढे गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये प्रचंड उजवे आहोत, हे आपलं नशीब आहे, परमेश्वराची कृपा आहे. खूप छान सर, मस्तच. धन्यवाद. थँक्यू. सांगवीकर साहेब, काही विचारायचंय? सांगवीकर साहेब काही विचारायचंय? सांगवीकर साहेब काही विचारायचा? आवाज येतोय माझा? हो येतोय सर. तुमचा येतोय सर. सॉरी, माझं विचारून झालंय सर, सॉरी. ओके ओके, हा हा, बर ठीक आहे. लेले मॅडम, तुम्ही काय मगाशी विचारत होता? लेले लेले मॅडम काय विचारत होता? काही विचारत होतात? बरं ठीक आहे, म्हणजे कोणाला काही प्रश्न नाहीयेत
तर आता काय मी कार्ड शिकवणार नाही. आता काही 15-1 मिनिटामध्ये तुम्हाला काय शिकवणं शक्य नाही किंवा सांगणं काही शक्य नाही. त्याच्यामध्ये सर एकच विचारू, हा विचार. कार्ड कोणी काढायचं, समोरच्या जातकाने काढायचं का आपण काढायचं? बरं ठीक, सांगतो. मग आता असं आहे की जेव्हा आपण कार्ड्स काढणार आहोत, जेव्हा तुम्ही टेलिफोनिक कन्व्हर्सेशन करत आहात आणि टेलिफोनिक कन्सल्टन्सी करत आहात, त्यावेळेला कार्ड तुम्हाला त्याच्या आज्ञेने काढायचे. त्याला विचारायचं, मी कार्ड शफल करतो, करू? हो करा. मी कार्ड शफल केलेले आहेत, कार्डचा स्प्रेड करतो. तो म्हणेल हो, कार्ड स्प्रेड करा. मी तुमच्या वतीने इथे तुमचे जे प्रश्न आहेत 4, 5, 6, 10 तेवढी मी कार्ड्स काढतो. काढा. तुम्ही कार्ड्स काढले. कार्ड्स काढल्याच्या नंतर ज्या वेळेला तिथे तुम्ही त्याचा 1, 2, 3, 4 असा वरपासून खालपर्यंत क्रम लावाल किंवा असा डावीकडून उजवीकडे जसं आपण लिहितो 1, 2, 3, 4 असा क्रम लावा. मग त्याला तिथे विचारायचं की बाबा मी कार्ड जी आहेत तुझे जे काही प्रश्न आहेत तर ते वरपासून 1 अंकापासून 10 अंकापर्यंत बघायला सुरुवात करू की 10 अंकापासून 1 अंकापर्यंत बघायला सुरुवात करू, ही त्याची पहिली परमिशन घ्या. तो म्हणाला 10 अंकापासून 1 अंकापर्यंत, ठीक आहे, तसं करायचं. मग जे त्याचे 10 प्रश्न असतील ते 1, 10, 9, 8, 7 तशी कार्ड्स ओपन करत जायचे आणि त्याला सांगायचं. त्याला प्रश्न विचारायला सांगायचा. प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याला सांगायचं मी हे तुझं कार्ड ओपन करतो आहे आणि कार्ड ओपन केलं त्याच्यानंतर त्याचं उत्तर त्याला द्यायचं. त्याला जर कळत असेल त्यातनं तर त्याला सांगा की बाबा तुझं कार्ड एस ऑफ पेंटॅकल आलेलं आहे, तुझं कार्ड क्वीन ऑफ पेंटॅकल आलेला आहे, किंग ऑफ पेंटॅकल आलेला आहे, एम्परर आलेला आहे, जे आलेलं आहे ते आले ते त्याला ते सांगू शकतात. तुमची इच्छा असेल तर आणि त्याची इच्छा असेल नाहीतर त्याचं विश्लेषण हे अत्यंत महत्वाचं ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ओके. समोर बसेल असेल तर त्यांनी काढायचं का? मग आपल्या समोर जातं काय? समोर असेल तर त्याला काढण्याची मुभा आहे. समोर असेल तर त्यालाच काढण्याची मुभा. आता तो समोर नाहीये ना, त्याच्यानंतर जेव्हा समोर आहे त्यांनी स्वतः काढायचं कार्ड. जी प्रोसेस तुम्ही स्वतः करताय त्याची आज्ञा घेऊन त्यालाच करायला सांगायची मग कार्ड काढ. आणि मग त्याच्यासमोर त्याला काही विचारण्याची आवश्यकता नाही. त्यांनी एकदा कार्ड काढलं स्प्रेड मधून आणि त्याने प्रश्न विचारला की तिथे तुम्हीच कार्ड ओपन करायचं. त्याला सांगायचं कार्ड तू ओपन करायचं नाही, तो अधिकार तुझा नाही, तो अधिकार रीडरचा आहे. मग एका वेळेस एकच कार्ड काढायचं. एका वेळेस त्याचे जर समजा 5 प्रश्न असतील तर एकत्र 5 कार्ड काढून घेऊ शकता किंवा जर समजा तुमच्या समोर स्प्रेड केलेला असेल तर त्याच्यामधले तुम्ही 1, 2, 3, 4, 5 त्याच्या प्रश्नानुसार कार्ड काढू शकता तुमच्या मर्जीप्रमाणे. ओके. म्हणजे परत त्याला पिसत बसायचं नाही, एकदा नाही एकदा त्याच्या आता आणि तिथे कधी लोक म्हणतील की नाही आता आम्हाला 20-30 प्रश्न बघायचे, 30-40 प्रश्न बघायचे. ते आता तो तुमचा कपॅसिटीचा, तुमच्या इच्छेचा आणि त्याच्याकडे खरोखर तसे जेन्युइन प्रश्न आहेत का, येस हा एक भाग. आणि जर समजा तो त्याच्या प्रश्नामध्ये चुकत असेल तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करा की तू प्रश्न असा नाही असा विचार. कधी माणूस पहिलाच प्रश्न जो आहे त्याला थोडंसं निगेटिव्ह आन्सर झालं. एखादा बुधाचा माणूस असतो थोडा चलाख असतो, तो थोडा वाक्यामध्ये फेरफार करतो आणि तो तुम्हाला विचारतो. ते तुमच्या लक्षात पाहिजे की त्याला सांगायचं हा प्रश्न तू आधी विचारलेला आहेस, फिरवून प्रश्न विचारलास, मी त्याच्यावरती कार्ड पाहणार नाही, हे पहिले लक्षात घ्या. कधी तिथे आपण ज्योतिषी असल्या कारणाने तो म्हणतोय मग काम करा ना माझी पत्रिका पण जरा बघा. त्याला सांगायचं जे प्रश्न इथे विचारलेले आहेस टॅरो कार्डवरती ते प्रश्न तुला पत्रिकेवरून सांगणार नाही. ओके. लाख रुपये दिले तरी नाही सांगा. तुम्ही शास्त्राला सांभाळा, शास्त्र तुम्हाला सांगणार. ओके. ओके. बोला आणि काय पण लेक्चर फिनिश करूया. जर समजा इंट्रोडक्शन समाधानी असाल तर आपण नक्की आणि हे करूया. आणि पुढच्या वेळेला गुरुवारी आपला क्लास होईल टॅरो कार्डचा. तुमची उपस्थिती आवश्यक आहे. जर समजा गुरुवारी दिली नाही, हो गुरुवारी, मंगळवारी आहे ना, मंगळवारी आज गुरुवारी. अजून वास्तू बाकी आहे सर, अजून वास्तू बाकी आहे ना सर. अच्छा. बघा जोपर्यंत मी तुम्हाला जे व्यवस्थित सगळं शिकवायचं आहे ते शिकवणार नाही, तुम्ही कंटाळलात तरी मी कंटाळणार नाही. असं मला वाटलं संपलं, मला वाटलं संपलं आणि आता टॅरो सुरू झालं. सांगतो. अच्छा. अजून तुम्हाला वास्तूमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत.
त्याच्यानंतर तुम्हाला जो भूगर्भ व्यावसायिक वास्तूमध्ये अजून त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्याच्यानंतर भूगर्भ जलशोधनाचा जो काही भाग आहे तर ते कसं हे करावं, त्याच्यामध्ये आपलं एखाद लेक्चर जाईल किंवा 2 लेक्चर जातील, हरकत नाही. त्याच्यानंतर उपाययोजना राहिली. उपाययोजना तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात परत वेळ घालवला नाही. जे उपाय तरी पण मी तुम्हाला पाहिजे तर उपाययोजना परत एकदा सांगेल, माझी काही हरकत नाही. प्लॉट म्हणजे बांधलेलं सांगितलं तर बरं होईल सर, तेवढी रिव्हिजन होईल प्लीज. चालेल चालेल, मला काही रिक्वेस्ट. हरकत नाही, तुम्हाला मी तेही सांगेल. ठीक आहे. बरं, अजून त्याच्यानंतर तुमचं न्यूमरॉलॉजी बाकी आहे, तर न्यूमरॉलॉजी सुद्धा सर हे करणार. सर आपल्याला जमिनीतलं पाणी पण पाहायचंय ना? ते त्यालाच भूगर्भ जलशोधन. हा हा तेच. सर डाउजिंग येणार का? डाउजिंग काय ते डाउजिंग बघा, डाउजिंग हा विषय असा आहे की ठीक आहे, चला डाउजिंग सांगू तुम्हाला. डाउजिंग बद्दल पण काही त्याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला म्हटलं होतं की विनामूल्य काहीतरी घेऊ, तर त्याच्यामध्ये ते डाउजिंग तुम्हाला सांगू, विनामूल्य डाउजिंग सांगू. ठीक आहे. डाउजिंग म्हणजे असं काही खूप हे आहे, वेगळी गोष्ट आहे असं काही. डाउजिंग म्हणजे तुम्ही खिळ्याला धागा बांधून सुद्धा करू शकता. तुम्हाला वेगळा क्रिस्टलचाच डाउजर पाहिजे, तुम्हाला अमकाच डाउजर पाहिजे आणि तमकाच डाउजर पाहिजे असं काही. डाउझरचा स्वतःचा हट्ट नसतो आणि विद्येचाही हट्ट नसतो. तुम्ही खिळ्याला धागा बांधून सुद्धा त्याला सिद्ध करू शकता आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जातकाला उत्तर देऊ शकता. एवढी त्या विद्येमध्ये क्षमता आहे. विद्येला जी काही संसाधनं आहेत त्या संसाधनांपेक्षा तुमच्या एकाग्रतेची आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या नीती नियमांची, तुम्ही जी काही नीतिमत्ता पाळत असाल त्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते, हे लक्षात घ्या. म्हणून हल्ली वास्तू पाहायला जाताना लोक 2-2, 4-4 बंदुका घेऊन जातात, अशी होते तशी होते, कळत स्वतःला त्यातलं काही नाही. कित्येक लोक आजही कन्फ्युज आहेत त्याच्यामध्ये. बंदूक दोन तांब्याच्या दांड्या आहेत, त्या जर अशा झाल्या, क्रॉस झाला एकमेकाला, तर त्या चांगल्या आहेत की त्या स्प्रेड झाल्या तर चांगल्या, हेच कळत नाही. तरी सुद्धा त्यांचं ते एक हे असतं की नाही आपण एवढं सगळं घेऊन जायचं म्हणजे तो समोरचा माणूस इम्प्रेस होतो. समोरच्या माणसाच्या इम्प्रेशन पेक्षा मी त्याला चांगलं काय देतात हे गरजेचं आहे, लक्षात. ठीक आहे. नाईक मॅडम विचारा. एकाच वेळी आपण 3 प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा तिन्ही कार्ड एकदम काढू शकतो का? काढू शकता. 3 कार्ड एकदम काढू शकता किंवा त्याच्या प्रश्नानुसार एक एक काढू शकता. 10 पण काढू शकता, 15 पण काढू शकता, 20 पण काढू शकता. तुमची कपॅसिटी किती आहे? मग त्याचे आन्सर समजा 1, 2, 3 प्रश्न विचारले असतील, मग ते आन्सर आपल्याला कसं कळणार की कोणता कार्ड साठी कोणतं हे आहे? म्हणजे मला ते नाही समजलं. म्हणजे पहिला प्रश्न त्याने त्याच्या मनात धरला असेल तर आपण कार्ड काढून बाजूला ठेवला, सेकंड ठेवला आणि थर्ड ठेवला. नाही. जेव्हा तुम्ही एक कार्ड काढाल ना, जेव्हा तुम्ही पहिलं कार्ड काढाल त्यावेळेला त्याने प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नावरती तुम्हाला आन्सरिंग करायचं आहे. समजा त्याने प्रश्न विचारला नाही, तो म्हणाला की नाही मला प्रश्न विचारायचा नाही, प्रश्न मी तुम्हाला नाही विचारू शकत, असं तो जर म्हणाला, तर तुम्हाला त्याची जी काही समस्या आहे त्या समस्येपर्यंत पोहोचता येतं, एवढं सुद्धा शास्त्रामध्ये तरतूद. कसं पोहोचता येतं त्याच्यासाठी तुम्हाला कार्डची इत्यंभूत माहिती असणं गरजेचं आहे. आता ते कसं, तर तुम्ही एखादं कार्ड सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो. तुम्हीच घ्या, मला काय याबद्दल नॉलेज नाहीये, काहीच नॉलेज नाही. कोणी कार्ड सांगा. स्ट्रेंथ. हा. आता हे कार्ड जे आहे स्ट्रेंथ नावाचं, हे सिंह राशीचं कार्ड आहे. आणि या कार्डचं वर्णन कसं आहे, वर्णन मी तुम्हाला इतक्यासाठी सांगतो कारण हे आपली इंट्रोडक्शनची हे आहे. मग त्याच्यामध्ये कार्ड कसं आहे, तर सिंह राशीचं कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये एक सिंह आहे आणि त्या सिंहाचा जबडा जो आहे तो जबडा असा फाडण्याची किंवा त्या जबडा पकडण्याची जी काही कृती आहे ती त्या कार्डमध्ये असलेल्या व्यक्तीने केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, तर आपल्याकडे असलेली शक्ती, मग ती इनर स्ट्रेंथ असो किंवा तुमची शारीरिक शक्ती असो किंवा कुठल्याही तऱ्हेची शक्ती असो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीच्या बाबतीत असं सांगता येतं की
तुम्ही एखाद्या अशा कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहात की तिथे तुम्हाला तुमची आंतरिक ऊर्जा, तुमची बाह्य ऊर्जा पूर्णपणे वापरात येत असेल किंवा तुम्हाला वापरण्याची इच्छा असेल तर ती तुम्ही नक्की वापरू शकता आणि ती ऊर्जा वापरून तुमची प्रलंबित कामं किंवा ज्या कामांमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह आहात ती कामं तुम्ही मार्गी लावू शकता आणि ती कामं पॉझिटिव्हली तुमच्या बाजूने होतील. फक्त तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, थोडीशी मेहनत करावी लागेल, थोडासा फोर्सफुली तुम्हाला त्या कामांमध्ये उतरावं लागेल, तर नक्की तुम्ही त्याच्यात सक्सेस व्हाल आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला जो काही इच्छित मान सन्मान आहे तो मान सन्मान देखील तुम्ही प्राप्त कराल, कारण कार्ड सिंह राशीचा आहे. एवढं तर तुम्ही देऊ शकता त्याने प्रश्न विचारलेला नसताना देखील. नाही मॅडम बोला. हो सर. आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की कार्ड आपण किती वेळा म्हणजे एकदा शफल केलं तर किती प्रश्न विचारू शकतात? समजा 20 विचारले पण 30, पण कधी कधी वेळ येते की शफल करावं 20 आणि 30 प्रश्न घेण्याची एक काहीतरी लिमिट ठेवा. 20 आणि 30 प्रश्न घेऊ नका. तो जातक आपला टाइमपास करायला आला म्हणजे असेल एकदा शफल एक केलं 10 तर किती प्रश्न द्या. विचारावे? हा एक्झॅक्टली. नाही किती विचारावेत त्याला लिमिट नाहीये बघा. प्रश्न 78 पण विचारू शकतो. किती विचारावेत ह्याला लिमिट नाहीये, परंतु तुम्ही ती प्रश्नांपर्यंत कम्फर्टेबल आहात. कारण जेव्हा समोरचा माणूस आपल्या समोर बसतो किंवा तो फोनवरून जरी कनेक्ट असतो तरी सुद्धा त्याची जी काही एक वेवलेंथ असते ना ती आपल्याला कधी कधी हानिकारक ठरू शकते. कधी कधी 6-7 कार्डच्या स्प्रेडमध्ये सुद्धा एखाद्याची एवढी सगळी कार्ड निगेटिव्ह येतात, म्हणजे तिथे आपल्यालाच नंतर वाटतं की अरे बस झाला आता कधी एकदा उठून जातोय. बऱ्याचदा असं होता, म्हणजे तिथे आपल्याला असं वाटतं की हा कधी मनुष्य समोर उठून जातोय असं वाटतं. कधी कधी एखाद्याचं जे त्याचं नशीब चांगलं आहे का वाईट आहे हा आपला भाग नाही, हा परमेश्वराच्या हातात भाग. पण जेव्हा एखादा व्यक्ती समोर बसतो तर त्यावेळेला तिथे स्पंदनच परमेश्वराने त्याला असे प्रदान केलेले असतात की त्याची सगळी कार्ड पॉझिटिव्ह येत असतात, चांगली कार्ड येत असतात आणि त्यावेळेला अजाणतेपणी आपल्यावरती सुद्धा त्याचा परिणाम असा होत असतो की आपण सुद्धा प्रसन्न असतो. टॅरो कार्ड रीडर म्हणून आपण सुद्धा प्रसन्न असतो. हा अनुभव आहे माझा. बरं नाईक मॅडम बोला. सर समजा आपण एखादा माणसाचा प्रश्न घेतला आणि तो रिडिंग करून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याचाच तो कार्ड वेगळा ठेवतो. काय 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 म्हणजे एकाने प्रश्न विचारला, आपण तो कार्ड घेतला, रीड केला, तर तो पुन्हा त्याच्यातच ठेवायचा का तो वेगळाच? नाही वेगळं ठेवायचं, वेगळं ठेवायचं. ते कार्ड वेगळं ठेवायचं. तो माणूस समोर बसलाय वेगळं ठेवायचं कार्ड. ते कार्ड बाजूला वेगळं ठेवलं ते परत त्या स्प्रेड मध्ये नाही टाकायचं कार्ड. नंतर दुसरं क्लायंट आल्याच्या नंतर मग ते सगळी कार्ड एकत्र करा, शफल करा, त्याला तुम्ही परत तिथे तुमच्या हाताची स्पंदनं, इष्टदेवतेचं नामस्मरण करा किंवा काय जे सोपस्कार आहेत ते करा. ते पण तुम्हाला शिकवेल, काही चिंता करू म्हणजे दुसऱ्या एका प्रश्नासाठी तोच कार्ड समजा पॉझिटिव्ह कार्ड असेल पहिलं आणि समजा त्यांनी चौथा प्रश्न पुन्हा जो पॉझिटिव्ह साठीच असेल की नेगेटिव्ह माहित नाही मला, पण त्याचं आन्सर मग बरोबर तेच येतं का असं? कारण तो कार्ड ऑलरेडी आपण बाजूला काढून ठेवला असेल ना. समजा एका क्वेश्चनचा आन्सर स्टार असेल, म्हणजे द स्टार आपण म्हणतो कार्ड, मला एवढं नॉलेज नाही पण मी आता मगाशी ऐकलं म्हणून सांगते, तर ते आन्सर असेल आणि आपण ते पहिल्याच वेळेला काढून बाजूला ठेवलं आणि त्या माणसाने समोरच्या व्यक्तीने पुन्हा 5वा प्रश्न विचारला, त्यासाठी मग जो बाजूला काढून ठेवला तो आन्सर असू शकतो का? म्हणजे मला जस्ट ते कसं. आता मला एक सांगा, मला एक साधी गोष्ट सांगा. प्रत्येक कार्ड हे एक एक कार्ड आहे. एका प्रश्नासाठी जेव्हा द स्टार कार्ड येईल तर त्यावेळेला त्या प्रश्नाला परमेश्वराच्या कृपेने त्याच्या स्पंदनांनी त्याच्या नशिबाने जे कार्ड आलेलं आहे ते एकदा बाजूला झालेलं आहे. तो निर्णय तिथे मिळालेला आहे तुम्हाला. आता परत तेच कार्ड तुम्ही त्याच्यामध्ये कसं टाकण्याची तुम्हाला मुभा नाहीये. पण तुम्ही हा विचार करू नाही शकत किंवा तुम्हाला हा विचार केलाच नाही पाहिजे की त्याच्यामध्ये हे कार्ड मी परत टाकीन आणि मग त्याच्या दुसऱ्या प्रश्नाला ते आन्सर असेल तर मग तो सगळ्या प्रश्नाला तेच कार्ड काढत राहील. कसं चालेल? हे शास्त्र आहे, हे खेळ नाही. जे त्याच्या नशिबामध्ये आहे ते त्यांनी त्या प्रश्नासाठी काढलेलं आहे. आणि स्टार कार्ड किंवा जी काही कार्ड आहेत, मायनर कार्ड मधलं एक कार्ड आहे 5 ऑफ पेंटॅकल्स, ते कार्ड, द स्टार कार्ड, द एम्परर कार्ड, ही कार्ड जी आहेत किंवा व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड, ही वारंवार येत नाहीत. ते जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला कळेल. कार्ड वारंवार येत नाहीत. हे सगळं जे आहे ते त्या शक्तीशी कनेक्टेड आहे. ह्याच्यामध्ये आपला काही हस्तक्षेप नसतो. आपण किती हुशार असो आणि किती चालाक असो, आपला काहीही याच्याशी संबंध नाही.
तुम्ही ज्या वेळेला त्याचं स्प्रेड करता, कार्ड हे करता, जेव्हा त्या माणसाचं नशीब जसं क्लिक होणार आहे तेच कार्ड त्याच्या स्पंदनांनी बाहेर निघतं. म्हणूनच तिथे मी तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं ते स्पंदनांविषयी सांगितलं, स्पंदनशास्त्राविषयी. का सांगितलं? कारण ती गरज आहे या शास्त्राची म्हणून सांगितलं. ठीक आहे. आणि तो शेवटचा प्रश्न विचारू का? एक मिनिट, आता तुम्ही 4 प्रश्न विचाराल तर बाकीचे लोक पण आहेत. तुम्ही फक्त असं की स्वतःसाठी काढू शकतो का? हा फक्त हो आणि नाही. स्वतःसाठी काढू शकता. ऐका, तुम्ही तुमची पत्रिका सुद्धा स्वतः पाहू शकता, तुम्ही तुमची वास्तू पण स्वतः पाहू शकता, तुमच्यासाठी टॅरो पण तुम्ही स्वतः पाहू शकता, तुमच्यासाठी तुम्ही डाउजिंग पण स्वतः पाहू शकता. हा जो काही एक फंडा लोकांनी आणलेला आहे किंवा कुणावर लादलेला आहे की त्याच्यामध्ये आपण आपलं ज्योतिष पाहू नये किंवा आपल्या लोकांचं ज्योतिष पाहू नये, हा सगळा बनावट फंडा असं नाहीये. मग ते सगळं तुमचं तुम्ही सुद्धा हे करू शकता. त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही सेकंड ओपिनियन केव्हा घेता? जेव्हा तुम्ही कन्फ्युज असता किंवा आपल्याला असं वाटतं की बाबा तिथे अमुक ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर समजा आपल्याला ओपिनियन, सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे तर ते आपण दुसऱ्याकडून घ्यावं का? किंवा आपण थोडंसं कन्फ्युज असतो, कधी कधी आपली इन्व्हॉल्वमेंट जास्ती असते नाही का? तर तिथे तुम्हाला भावनिक भाग असल्यामुळे कधी कधी आपलं मन जे आहे ते दोलायमान होतं, म्हणून आपण सेकंड ओपिनियन घेऊ शकतो. पण तुम्ही स्वतः कुठल्याही गोष्टीवरती जर तुमचं मन खंबीर असेल, स्थिर असेल, तुमच्या कुठल्याही प्रश्नावरती तुमचं स्वतःचं उत्तर काढू शकता, काहीही हरकत नाही. ठीक आहे. खेडेकर मॅडम, तुम्ही हात वरती केला होता. संपदा खेडेकर. हा सर, माझ्या प्रश्नांचं निरसन झालंय. नीता नाईकने ऑलरेडी विचारलं म्हणून मग उत्तर मिळालं. थँक्यू. ओके, आता कोणा गोसावी सर विचारा. सर प्रश्न नाही तसा काही, पण मग तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ना, अवघडातलं अवघड इतकं सोपं करत सांगताना सर ते खूप चांगलं वाटतं किंवा त्याच्या लगेच लाभ होतो. आता पेंडुलमचे मी काही जे क्लास आधी केले, त्यांनी सांगितलं पेंडुलम आम्ही देऊ 400 किंवा 499 रुपये 3 दिवसात शिकू, आमच्याकडूनच घ्या. तुम्ही तो खेळाचं सांगितलं, म्हणजे इतकं खाली आणून ठेवतं, त्याला सोपं आपण लगेच करून पाहू शकतो किंवा त्याची प्रचिती तेच सांगायचं होतं. बाकी प्रश्न नाही सर, काही एकदम छान. ओके चालेल. सहमत आहे मी सर. बघा, जर तुम्हाला सोपं करून शिकवलं आणि तुम्हाला जर सगळं आलं तर तुम्ही माझ्याकडे आल्याचा काहीतरी तुम्हाला फायदा आहे. पण काही लोकांचं तत्व कसं असतं, मला सांगितलं जायचं असं, मी जेव्हा सुरुवात केली सगळं हे करायला, एवढं शिकवायचं नाही, एवढं सगळं शिकवायचं नाही, हे कशाला शिकवतो, असं शिकवू नको, असं केलं तर पुढच्या वेळेला तुझ्याकडे कोण येणार, तुझ्याकडे पुढच्या वेळेला कोणीतरी आलं पाहिजे ना, मग एवढं अर्धवट शिकवायचं, असंच शिकवायचं. ही गोष्ट कधी कोणाला सांगायची नाही, ही गोष्ट कधी ओपन अप करायची नाही, असं नाही करायचं, तसं नाही करायचं. मी सगळ्या गोष्टी या कानाने ऐकल्या, या कानाने सोडून दिल्या. कधी कधी वाद केला आणि सांगितलं नाही, जे माझा क्लास है तिथे माझंच चाललं. तो मला पण आलाय सर. ये मेरा पुलिस स्टेशन है और इसके अंदर जो टांग अड़ाएगा उसकी मैं टांग तोड़ दूंगा और उसे भीख मंगवाऊंगा. आपलं असं तत्व. माझं काम आहे, मी माझं काम माझ्या पद्धतीने करणार. तुम्ही त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही कोणीही. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मला जेव्हा हे सांगितलं जायचं त्याच्या मागे उद्देश असा असायचा की वारंवार एखाद्या म्हणजे कन्फ्युज करून ठेवायचं विद्यार्थ्यांना, सांगायचं नाही व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर मग तिथे काय की तुम्ही लोक कन्फ्युज झाले, तुम्हाला वाटणार रे काय ज्योतिषशास्त्र काय होतं, सोपं नाही, कठीण आहे, आपल्याला एकदा एका दमात कळणार नाही. वारंवार क्लास केला पाहिजे, वारंवार क्लास केला पाहिजे. काय वारंवार तुम्ही पहिलीच्या वर्गात बसता का? 10 वर्ष क्लास केला पाहिजे. मग हा विद्यार्थी माझ्याकडे 10 वर्ष, अरे एकतर मी तरी मूर्ख आहे ना, तो तरी मूर्ख आहे. दोन्हीपैकी कोणतं नक्कीच 100% मूर्ख आहे. ना मी व्यवस्थित देऊ शकत आहे, नाहीतर तो व्यवस्थित तरी घेऊ शकत आहे. एकदम बरोबर सर. मला पण हा अनुभव आला की एकदाच सगळं नका सांगू तुम्ही किंवा स्टेप सांगा. मी म्हटलं माझ्याकडे जो प्रश्न घेऊन आला तो प्रश्न तिथेच संपला पाहिजे. त्या क्लायंटला सुद्धा मी सांगतो परत या प्रश्नासाठी कोणाकडे जायचं नाही आणि माझ्याकडे पण यायचं नाही, तिथंच प्रश्न संपलेला आहे. खरी गोष्ट. काय काय वेळेला ना कधी कधी ना मानसिक स्थिती लोकांची एवढी अशी विचित्र असते,
तर एखादा व्यक्ती जर समजा तिथे आपला आप्त इष्ट असेल किंवा त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो, तर आपण त्याला थोडंसं एंटरटेन करतो. पण ज्योतिषाचं काम असं आहे, जरी त्याच्यावरती संकट येणार असेल ना, तरी त्याला तुम्ही तिथे मानसिक ऊर्जा देण्याचं, परमेश्वरापर्यंत होऊन तर आपण जाऊ शकत नाही, परंतु तिथे परमेश्वराचं इंट्रोडक्शन देण्याचं ते आपण काम करू शकतो. त्याला सांगू शकतो की बाबा तुझं समस्या ना इथे सॉल्व्ह होईल, तू इथे तरी व्यवस्थित तुझं मन रमवण्याचा प्रयत्न कर. अनुभव येतात जो मनुष्य आपला ऐकतो, पण जो आपला ऐकत नसेल, ज्याला फक्त गप्पाच करायचे असतील, त्या माणसाशी आपणही कधी कधी फक्त गप्पाच कराव्यात आणि जेवढ्याच तेवढं. धन्यवाद. बरं, आता मी लेक्चर संपवतो आणि पुढच्या वेळेला आपण संपूर्णपणे जे टॅरोचं पहिल्यापासून आपण सुरुवात करू. ओके. जय श्रीराम सर. जय श्रीराम सर. धन्यवाद सर. जय श्रीराम. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर.